नमस्कार सगळ्या शिक्षक वृंद मित्रांनो. आज आपण जी आपली TETची परीक्षा आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने सायन्स विषयाची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सायन्स विषय हा पेपर 2 मध्ये आपल्याला असला पाहायला मिळतो. या पेपर 2 मध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः 30 प्रश्न आणि जवळ 30 मार्क्स आपल्याला या TET एक्झामला आहेत. ओके, आणि या पेपरमध्ये ज्यांना आउट ऑफ आउट मार्क्स मिळतील, ओके, त्यांचे एक्झाम क्रॅक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. लक्षात ठेवा, बऱ्यापैकी दुसरा मॅथ्सचा पेपर आणि एक सायन्सचा पेपर आहे. जर याच्यामध्ये आपल्याला चांगले मार्क्स जर मिळाले, ओके, तर नक्की आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप फायदा होतो. तर आज आपण काय करणार आहोत की नेमके सायन्समध्ये 30 प्रश्न 30 मार्क्स आउट ऑफ आउट मार्क्स कसे घेतले पाहिजे याची आपण पाहणार आहोत स्ट्रॅटेजी. ओके, वेलकम. हॅलो, क्लिअर आहे सगळ्यांना? तर पुढले जवळजवळ 30 मिनटं एकदम डोळे लावून माझ्याकडे लक्ष द्या. 9 वर्षापासून मी महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये UPSC पासून सरळ सेवेपर्यंत सगळ्यांना सायन्स विषय शिकवतो. जे मी शिकवलं त्यातनं जवळजवळ 99% प्रश्न येतात, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सायन्स अभ्यास कसा करायचा, स्पेशली TET पॉईंट ऑफ व्ह्यू नेमके काय पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, प्रश्न कसे विचारले गेले होते, आता अभ्यास कुठनं करायचा आणि नेमकी बॅच आपली कशी असणार आहे, या सगळ्यांच्या अनुषंगाने हा व्हिडिओ आपला असणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. नक्की त्यांनासुद्धा तुम्ही फायदा होऊ द्या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त मार्क्स घ्यायचे आहेत, त्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी आपली आहे. ठीक आहे, चला सुरू करूयात. तर बघा, माझं नाव राहुल देशमुख. जवळजवळ मी 9 वर्षापासून सायन्स विषयामध्ये शिकवतो. UPSC पासून तलाठीपर्यंत सगळ्या परीक्षा, नीट, JEE सगळ्या परीक्षांना, NDS CDS म्हणजे अशी एकही परीक्षा नाही आहे मराठी, हिंदी, इंग्लिश टाईप मी सायन्स शिकवत नाही, त्याच्यामुळे भरपूर मोठा अनुभव आहे. तर त्या अनुषंगाने आपण आता सुरू करूया बघा आपली स्ट्रॅटेजी. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, डायरेक्ट आपण पॉईंट रिव्ह्यू, की आतापर्यंत जे पेपर झाले आहे साधारणतः 13, 14, 16, 17, 18, 19, 21 आणि 24, या पेपरमध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत हे जर आपण पाहिलं तर येणाऱ्या परीक्षामध्ये काय प्रश्न येऊ शकतात हे आपल्याला याचा आपण अंदाज बांधू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नेमके टॉपिक कुठले आणि त्यावर प्रश्न कसे विचारले हे पण एकदा पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओके, चला मग आपण पाहूयात. चला मग आता बघा, आपण जर पॉईंटचा विचार केला, पण हे पॉईंट्स पाहण्याआधी तुम्हाला मी एक पॉईंट अजून एक समजावून सांगतो जो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता जेव्हा सायन्स हा विषय असतो, जेव्हा सायन्स विषय असतो, जेव्हा कुठे पण सामान्य विज्ञान किंवा विज्ञान हा शब्द दिलेला असतो, बघा विज्ञान हा शब्द दिलेला असतो, विज्ञान किंवा सायन्स किंवा जनरल सायन्स, त्या केसमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळतात, लक्षात ठेवा. ओके, बघा सगळ्यात पहिला विषय जो आहे बघा तो आपला फिजिक्स असणार आहे. फिजिक्स, ओके, तुम्हाला दोन्ही पण लँग्वेज माहीत असणं आवश्यक आहे. आता का सांगतो, ज्यांचं BSc झालेलं आहे त्यांना आता ते शिकवताना मराठी शिकवतात, ओके, पण त्यांना इंग्लिश टर्म पण माहीत पाहिजे, कारण काही प्रश्नामध्ये इंग्लिश टर्म पण विचारले आहे. त्याच्यामुळे आपण दोन्ही लँग्वेजमध्ये बायलिंग्वलमध्ये स्ट्रॅटेजी तुम्हाला मी समजावून सांगतो, डोंट वरी. ठीक आहे, चला सुरू करूयात. बघा फिजिक्स म्हणजे काय, बघा फिजिक्सला आपण म्हणतो भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रासाधारणतः 10 प्रश्न आपल्या इथे अपेक्षित आहेत. ठीक आहे, आता बघा दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, त्याला म्हणतो आपण रसायनशास्त्र, केमिस्ट्री. यावर सुद्धा आपण जर पाहिलं तर आपल्याला 30 प्रश्न अपेक्षित आहे, ज्याला मराठीमध्ये आपण रसायनशास्त्र असं म्हणतो. ओके, रसायनशास्त्र असं म्हणतो. ठीक आहे, नंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेक्स्ट आहे बघा आपलं बायोलॉजी. बायोलॉजीला आपण जीवशास्त्र असं म्हणतो. ठीक आहे, याला पण साधारणतः 10 प्रश्न अपेक्षित आहेत. ठीक आहे, पण तुम्हाला एक पॉईंट समजावून सांगतो जो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, साधारणतः लक्षात येत नाही विद्यार्थी मित्रांच्या, तर तो आपण इथे पाहूयात. आता बघा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जर पाहिली तर ही जी बायोलॉजी आहे बघा, तर बायोलॉजीमध्ये आपण जर पुढे गेलो तर बायोलॉजीमध्ये मेनली भरपूर सारे विषय आहेत, पण मेनली 2 विषय आहेत बघा. त्यातला जो पहिला विषय आहे बघा त्याला म्हणतो आपण प्राणीशास्त्र. प्राणीशास्त्र लक्षात ठेवा, जीवशास्त्र म्हणजे साध्या भाषेमध्ये जीवांचा अभ्यास, सजीवांचा अभ्यास, स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जनरली आपण जर पाहिलं तर सजीव 2 टाईपचे आहेत, वनस्पती आणि प्राणी. सूक्ष्मजीव पण सजीव आहेत, पण तो पार्ट ॲडव्हान्स पार्टमध्ये जाईल. बेसिक पार्टमध्ये प्राणीशास्त्र हा एक मेन ब्रांच आपल्याला पाहायला मिळते आपल्याला बायोलॉजीची, त्याला इंग्लिशमध्ये आपण झुओलॉजी असं म्हणतो. ठीक आहे, नंतर बघा वनस्पतीशास्त्र हा सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचा असा पार्ट आहे तुमच्या बायोलॉजीमधला. ओके, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बॉटनी असं म्हणतो, बॉटनी. ओके, बॉटनी असं म्हणतो. ठीक आहे, चला आता लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वनस्पती आणि प्राणी, ॲनिमल आणि प्लांट दोन्ही पण सजीव आहेत. आणि लक्षात ठेवायचं, सजीव जेव्हा शब्द येतो तेव्हा सजीवांना रोग होतो. रोग म्हणजे रोगांचा अभ्यास, आणि रोगांचा अभ्यास ज्यामध्ये करतो त्याला म्हणतो आपण आरोग्यशास्त्र. काय म्हणणार, आरोग्यशास्त्र. म्हणजे इथे बघा, इथे अजून एक आपल्याला पॉईंट पाहायला मिळतो, आरोग्यशास्त्र. हा एक विषय वेगळा आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार, हायजीन. ठीक आहे, आणि
अजून जर थोडं डीपमध्ये गेलो आपण तर वनस्पती प्राणी फक्त सजीव नाही आहेत तर सूक्ष्मजीव पण सजीव आहेत. मग सूक्ष्मजीवांचा अभ्यास म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र. ओके, तर असे भरपूर सारे मेन ब्रांचेस आपल्याला बायोमध्ये पाहायला मिळतात. त्यापैकी ही 4 जी आपण लिहिली आहे बघा, ही खूप जास्त महत्त्वाची आहे. ओके, तर आपण जर याच्यावरून लक्षात ठेवलं तर तुम्ही मला सांगा सगळ्यात जास्त टफ प्रश्न किंवा सगळ्यात जास्त सिलेबस हा कोणत्या विषयाचा असेल मला सांगा. ओके, सर्वात जास्त मोठा विषय कशाचा असेल? आता बघा एकदम क्लिअर कट तुम्हाला इथे कळलं पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. तर बायोमध्ये आपण जर पाहिलं तर बायोमध्ये मेनली दोन विषय त्याच्या अंतर्गत अजून 2 विषय, साधारणतः आपण जर पाहिलं तर 4 सब विषय आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून तुम्हाला बायोमध्ये जास्त टॉपिक्सचा अभ्यास करावा लागेल. मी तुम्हाला बायो म्हणजे सोपं आहे अवघड आहे असं म्हणत नाही आहे. मी काय म्हणतोय, तुम्हाला कशाचा जास्त अभ्यास करावा लागेल तर बायोचा करावा लागेल. का बरं? कारण बायोमध्ये आपल्याला भरपूर सारे टॉपिक पाहायला मिळतात, विषय पाहायला मिळतात. आता टॉपिक तर वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सायन्सचा सिलेबस मेन्शन करताना असं विशेष सिलेबस असा पर्टिक्युलर मेन्शन करत नाहीत, कारण याच्यामध्ये 3 विषय महत्त्वाचे आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आता बघा आपण जर मागच्या वर्षीचे पेपर बघितले, प्रश्न बघितले तर या सगळ्यांमध्ये साधारणतः एक 10 टॉपिक 10-11 टॉपिक आपण काढू शकतो की ज्यावर आयोग किंवा तुमचं TET पुन्हा प्रश्न विचारतं, ठीक आहे. तर ते टॉपिक कुठले? तर आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, असे काही टॉपिक असतात ज्यावर आयोगाने याच्या आधी प्रश्न विचारले असतात म्हणजे तुमच्या एक्झामनी, पण असे काही टॉपिक असतात ज्यावर अजून प्रश्न विचारले नाही आहेत. याचा अर्थ असा आहे का त्यावर प्रश्न येणार नाही? येऊ शकतो. म्हणजे बघा, मग अभ्यास करताना ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले आहेत ते पहिले करायचे आणि ज्यावर प्रश्न आला नाही ते करायचे पण नंतर करायचे, पण संपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि TET परीक्षा दरवर्षी होणार आहे, तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे. त्याच्यामुळे एकदा अभ्यास करायचा, ओके, प्रॉपर अभ्यास करायचा म्हणजे आपल्याला नंतर सुद्धा काम येईल. आणि मला सांगा तुम्ही आत्ताच जर आपण चांगला अभ्यास करून ठेवला, जरी दिवस कमी असेल तरी सुद्धा डेली जास्त वेळ अथवा अभ्यास करून थोडं जास्त डेडिकेशन देऊन जर आपण केलं तर नक्की पूर्ण विषय आपल्याला चांगला इथे कव्हर करायचा आहे, ठीक आहे. ओके, आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. चला, तर मग आता बघा, सुरू करण्यापूर्वी आपण आता बघू की आतापर्यंत किती प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले आहेत. हा पहिला मुद्दा. नंतर आपल्याला पाहायचं की असे एकूण किती मुद्दे आपल्याला पाहायचे आहेत. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यानंतर आपल्याला पाहायचे की कुठले प्रश्न मागचे 5-6 विचारले आहेत, त्याच्या ट्रिक्स तुम्हाला सांगतो की ट्रिक्सचा वापर करून कसे सॉल्व्ह करायचे तुम्हाला मी हे पण सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रश्न कशामधून येतात, कुठलं पुस्तक आपण वापरलं पाहिजे तुम्हाला मी हे पण सांगतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त पोहोचवा, नक्की त्यांना सुद्धा फायदा इथे होईल. क्लिअर आहे? चला, मग आता बघा आपल्याकडे ही PDF आहे, सगळ्यांना व्हिजिबल आहे का स्क्रीन मला सांगा. हां, तर आता इथे आपण जर पाहिलं बघा तर साधारणतः आपण इथे सगळ्यात पहिला विषय इथे आपण घेतो बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः इथे जवळजवळ आपण पाहिलं तर इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 हे 11 टॉपिक एक आपल्याला इथे महत्त्वाचे आहेत की ज्यावर प्रश्न विचारले आहेत, ठीक आहे. ओके, बघा 11 टॉपिक इथे आपल्याला पाहायला मिळतात ज्यावर प्रश्न इथे विचारलेले आहेत. तर आपण एक टॉपिक पहिले इथे पाहून घेऊयात आणि त्याचे प्रश्न बघूयात, ठीक आहे. चला, आता बघा बायोमध्ये आपण जर पाहिलं तर पेशी आणि ऊती म्हणजे सेल आणि टिश्यू. बघा सेल आणि टिश्यू यावर आपण जर प्रश्न पाहिले तर तुम्ही इथे पाहू शकता. बघा तुम्हाला इथे 24मध्ये एक प्रश्न इथे आहे, 21मध्ये एक प्रश्न आहे, 19मध्ये एक प्रश्न आहे, 18मध्ये एक प्रश्न आहे. जास्त प्रश्न 17-16मध्ये इथे पाहायला मिळाले, 3 आणि 2, ठीक आहे. ओके, आय होप सगळ्यांना व्हिजिबल आहे स्क्रीन, ठीक आहे. म्हणजे बघा, म्हणजे साधारणतः एखादा प्रश्न अपेक्षित या टॉपिकवर आपल्याला आहे. ओके, आणि इथे बघा 13मध्ये सुद्धा 2 प्रश्न विचारले होते, ठीक आहे. मग साधारणतः आपल्याकडे इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 इथे प्रश्न पाहायला मिळतात. म्हणजे 11 प्रश्न म्हणजे 11 सब टॉपिक्स, आणि त्याचा जर आपण अभ्यास परत केला तर त्यापैकीच एखादा टॉपिक भविष्यात येऊ शकतो सब टॉपिक. तर त्या अँगलने आपण अभ्यास नंतर करूया, डोंट वरी, ठीक आहे. ओके, चला, आता बघा दुसरा पॉईंट आहे बघा क्लासिफिकेशन, सजीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम असा हा पॉईंट आहे ज्यामध्ये ॲनिमल आणि प्लांट, वनस्पती आणि प्राणी दोघांचा पण वर्गीकरणाचा अभ्यास आपण करतो, ठीक आहे. आता प्रश्नांचं तुम्ही जर स्वरूप एक पाहिलं बघा तर साधारणतः बापरे 24मध्ये 3 प्रश्न. बघा 24मध्ये 3 प्रश्न या ठिकाणी आहेत. ओके, बघा 24मध्ये 3 प्रश्न, 24मध्ये 3 प्रश्न आहेत, 21मध्ये 2 प्रश्न आहेत, नंतर 19मध्ये 1 प्रश्न, नंतर 2 प्रश्न 18-16मध्ये. म्हणजे बघा जास्त प्रश्न आहेत. एकाच टॉपिकवर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न इथे येऊ शकतात एकाच वर्षी, एकाच पेपरमध्ये. त्याच्यामुळे हा टॉपिक सगळ्यात IMP टॉपिक आहे. याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार बघा, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल आणि प्लांट्स शॉर्टमध्ये लिहितो. आणि हा आपला सेल आणि टिश्यू पॉईंट आहे, ठीक आहे. दोन्ही पण लँग्वेज आपल्याला आल्या पाहिजेत, लक्षात ठेवा.
कारण ॲज अ टीचर स्वतः पण आपल्याला नॉलेज मिळतं. दुसरी गोष्ट स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत किंवा जी नवीन सायन्सची बुक आहे कुठल्या पण मीडियमची म्हणा, मराठी मीडियममध्ये इंग्लिश शब्द वापरलेले आहेत आणि जे ऑलरेडी इंग्लिश शिकवतात त्यांना तर इंग्लिश पाहिजेच, ठीक आहे. आणि त्या इंग्लिश मिडियमचे जेव्हा आपण मुलांना शिकवतो ते मराठी मिडियमचे सुद्धा असतात, जुन्या मराठी मुलं असतात, त्यांना मराठी पण शब्द आले पाहिजेत. म्हणून दोन्ही पण आपल्याला आलं तर एकदम बेटरच आहे, ठीक आहे. चला तर बघा आता नेक्स्ट पॉईंट आहे बघा, वनस्पतीशास्त्र, बॉटनी याला म्हणतो बॉटनी. मग बॉटनीमध्ये जर आपण पाहिलं बघा इथे, तर इथे 3 प्रश्न आहे. 24मध्ये, 21मध्ये 1 प्रश्न, 19मध्ये 2, नंतर 18मध्ये 3, नंतर 17मध्ये 1, नंतर 3, 4, 3. बाप रे बाप, म्हणजे हा सुद्धा एक मेन पॉईंट आहे. म्हणजे तुम्हाला समजलं काही गोष्ट, आपण आत्ताच पाहिलं की बायोमध्ये झुलॉजी आहेच आहे, पण बॉटनी हा सेपरेट विषय आहे, त्यावर किती सारे प्रश्न विचारले आहेत, ठीक आहे. ओके, प्रत्येक पॉईंट नोट करून ठेवा. तुम्हाला बघा, तुम्हाला मी जे शिकवतो आहे मी, तुमचा वेळ खूप जास्त महत्त्वाचा आहे. ओके, दिवाळीच्या सुट्ट्या इथे लागलेल्या आहेत तुम्हाला, किंवा सुट्टीमध्ये जास्त अभ्यास आपला होऊ शकतो. तर जेव्हा मी तुमचं हे घेतो आहे, आता मला सांगा, मी तुम्हाला असे करू शकतो की या पॉईंटवर एवढे प्रश्न आहेत वगैरे वगैरे पाहून घ्या, पण नाही, तसं नाही करायचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये भिनली पाहिजे, मेंदूमध्ये गेली पाहिजे आणि आपल्या हृदयात बसली पाहिजे. म्हणजे एखादा पॉईंट वाचताना आपल्याला कळलं पाहिजे की अरे जास्त प्रश्न यावर आहे, अजून जास्त डिटेलमध्ये आपल्याला वाचायचं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वतः, मी तर म्हणतो लिहून घ्या, हे स्वतःच्या हाताने लिहून घ्या की कुठले प्रश्न कधी विचारले, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा खूप फायदा होईल, ठीक आहे. आता बघा, नंतर बघा प्राण्यांचे रोग. तुम्हाला बोललो रोगांचा एक वेगळाच विषय आहे हायजीन. त्यामध्ये आपण जर पाहिलं साधारणतः 1-2 प्रश्न इथे आहे बघा, कॉन्झिक्युटिव्हली मला 14मध्ये आणि 24मध्ये पण प्रश्न येतात. नंतर बघा पोषक द्रव्य हा एक पॉईंट आहे. न्यूट्रिशन, ओके, न्यूट्रिशन हा एक पॉईंट आहे. न्यूट्रिएंट्स हा एक पॉईंट आहे. विटॅमिन्स, कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, त्यावर सुद्धा प्रश्न इथे येतात. साधारणतः इथे फक्त 2 प्रश्न 18मध्ये आहेत आणि 2 13मध्ये आहेत, पण टॉपिक मोठा आहे, प्रश्न खूप सारे येऊ शकतात, ठीक आहे. नंतर बघा रक्ताभिसरण संस्था, ज्याला इंग्लिश बघा, आता बघा, रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, चेता संस्था. इंग्लिशमध्ये बघा ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम आणि नर्वस सिस्टीम. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 जरी टॉपिक वेगळे वाटत असतील तरी हे एक मानवी संस्था, याचे पॉईंट्स आहेत, सब टॉपिक आहेत मानवी संस्थेचे. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? ओके ओके ओके, एक्सलंट. चला, ओके. हां, मग आता बघा, आपण जर आता काय करतो बघ, मी ओव्हरऑल बघतो. रक्ताभिसरण संस्थेवर इथे 2 प्रश्न आहेत बघा, इथे विचारलेले 17मध्ये. त्याच्यानंतर पचन संस्थेमध्ये 21मध्ये 1 प्रश्न आहे, 19मध्ये 1 प्रश्न आहे, 17मध्ये 2 प्रश्न आणि 13मध्ये 1 प्रश्न इथे आहे. प्रजनन संस्थेवर प्रश्न बघा, इथे बघा 21मध्ये आहे, नंतर 19मध्ये आहे, 17मध्ये 1 आहे आणि 14मध्ये 1 प्रश्न आहे. आणि अस्थि संस्थेवर इथे 1च प्रश्न विचारलेला आहे. आणि चेतासंस्था उत्क्रांती आपण जर पाहिलं बघा, तर उत्क्रांती एक स्पेशल वेगळा टॉपिक आहे स्टेट बोर्डामध्ये. तर त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर 1 प्रश्न, नंतर इथे 3 प्रश्न, 2 प्रश्न, 1 असे प्रश्न अनुक्रमे आहेत, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला बायोचे मेन टॉपिक समजले असतील, कुठले असतील ज्यावर आपण फोकस केलं पाहिजे, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, हे टॉपिक फोकस करताना अजून काही टॉपिक रिमेनिंग आहेत, ते मी नंतर तुमचे घेतो, डोंट वरी, ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे हा आपला बायोचा इथे पहिला पॉईंट्स कव्हर झालेला आहे. आता बघा, अभ्यास करताना तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करताना बघा, मग सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगतो, महत्त्वाची गोष्ट, अभ्यास करताना सायन्सचा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, तुमचं संकल्पना स्पष्ट पाहिजेत. जर तुमच्या संकल्पना स्पष्ट असतील, कॉन्सेप्ट स्पष्ट असतील, तर प्रश्न कसाही येऊ द्या, तुम्हाला उत्तर येणार. आणि सायन्समध्ये असं कधी होत नाही की एखाद्या पेजवरनं प्रश्न असा विचारला. तुम्हाला थोडासा विचार करावा लागतो, कारण सायन्स हा अप्लाइड विषय आहे. म्हणजे एखादी गोष्ट समजून घेणे आणि त्यावर विचार करून उत्तर देणे, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, मग कॉन्सेप्च्युअल पहिले प्रश्न असतात, नंतर असतात बघा फॅक्ट, तथ्य म्हणजे काय, फॅक्ट म्हणजे काय. फॅक्टचा अर्थ होतो की आपण म्हणू शकतो की महत्त्वाची नंबरची माहिती, किंवा शरीरामध्ये हाडं किती आहेत, शरीरामध्ये कशामध्ये किती बोन्स आहेत, आपल्या कानामध्ये किती हाडं आहेत, किती इलेक्ट्रॉन आहेत सोडियममध्ये, म्हणजे अशा प्रकारचे जे नंबरचे प्रश्न असतात, पाठांतरणाचे प्रश्न म्हणू शकतो आपण एका प्रकारे, ते फॅक्ट असतात. तर या दोघांवर प्रश्न खूप सारे आपल्याला येतात. ओके, पण मला सांगा, कॉन्सेप्ट क्लिअर आपण केले, पण कॉन्सेप्ट क्लिअर करताना फॅक्टच पाठ नाही तर मग काय करणार. म्हणून तुम्हाला कॉन्सेप्टचा अभ्यास करून नंतर फॅक्टचा अभ्यास करायचा, नंतर पाहायचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, मागच्या वर्षीचे प्रश्न पाहून अभ्यास करायचा. आणि हे सगळं लक्षात ठेवताना जर तुमच्याकडे असतील ट्रिक्स, तर ट्रिक्समुळे काय होतं बघा, ट्रिक्समुळे तुमचं जे वाचलेलं आहे ते लॉंग टर्म लक्षात राहतं, रिव्हिजनची गरज पडत नाही.
त्याच्यामुळे तुम्हाला ट्रिक्सचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आपल्या सायन्सच्या बॅचमध्ये तुम्हाला सगळ्या पॉईंटच्या ट्रिक्स पाहायला मिळतील. तर आता आपण बायो संपवलं, तर बायोमध्ये एखादा प्रश्न आपण बघूयात कुठल्या TETला विचारलेला आहे का, त्याच्यानुसार ट्रिक पण पाहूयात आणि समोर जाऊयात. मग तुम्हाला कळेल किती फायदा आपला होतो. बघा, तर साधारणतः बघा, हे 24/6 पेपर आहे. नंतर एक प्रकार आपल्याकडे साधारणतः इथे ते बघा, हा एक प्रश्न आपल्याकडे TETचा विचारला आहे. बघा काय प्रश्न आहे बघा, कोणत्या विकारामुळे प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये होते. तुम्हाला या प्रश्नावरनं कळलं का, तुम्हाला या प्रश्नावरनं कळलं पाहिजे. अमिनो आम्ले हा जो पॉईंट आहे, अमायनो ॲसिड्स, प्रोटीन, पचन संस्थेचा हा प्रश्न आहे. ओके, आणि ऑप्शनमध्ये बघा लायपेज, अमायलेज, ट्रिप्सिन, गायरेज असा हा पॉईंट इथे आहे. ठीक आहे, आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आता हा प्रश्न असा विचारलेला आहे, पण तुझं बेसिक मुद्द्यामध्ये गेले तर हा प्रश्न आपल्या स्वादुपिंडाचा प्रश्न आहे, पचन संस्थेचा प्रश्न आहे. ओके, हा स्वादुपिंडाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, स्वादुपिंडाचा. ओके, मग आता तुम्हाला पहिले ट्रिक सांगतो. तुम्ही एकदा ट्रिक पाठ करून घेतली तर प्रश्न कसा येऊ दे इथून पुढे लक्षात राहतो. पहा कसा. आता मला सांगा, समजा आपण एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो, ती गोष्ट पाठ करून घेऊ. बघा, तुम्हाला माहिती आहे का, समजा आपली आई म्हणजे माय. ओके, बघा, आई म्हणजे माय, आणि आई आणि आपली बहीण म्हणजे या आईची कोण, लेक म्हणजे माय लेकी. बघा, एक सिंपल गोष्ट आहे, माय लेकी काय बघा, ह्या ज्या माय लेकी आहे बघा, ह्या ट्रिपला गेल्या. कुठे गेल्या, माय लेकी ट्रिपला गेल्या. कुठे गेल्या, ट्रिपला. तर बघा, माय लेकी ट्रिपला गेल्या, त्या गेल्या ट्रिपला समजा गेल्या भीमाशंकरला. माहिती आहे भीमाशंकर हे फेमस ज्योतिर्लिंग आहे, बरोबर. मला सांगा, भीमाशंकरला जर गेले असतील तर ते काय पाहायला गेले असते, तर ऑब्वियसली ते महादेवाचं मंदिर पाहायला गेले असतील. महादेवाचं मंदिर जे आपल्याला पाहायला मिळते भीमाशंकरला, ते एक फेमस ज्योतिर्लिंग आहे, तुम्हाला माहिती आहे, ज्योतिर्लिंग आहे. मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाची मूर्ती असते का पिंड असते. तर सगळ्यांना माहिती आहे काय असते, पिंड असते. पिंड बघा, महादेवाची पिंड पाहायला गेल्या. एकदा रिपीट करून घ्या. काय रिपीट करू आपण, सांगा मला. माय लेकी ट्रिपला गेल्या. बघा, माय लेकी ट्रिपला गेल्या आणि काय पाहायला गेल्या, महादेवाची पिंड. कळली गोष्ट. मग आता ट्रिक सांगतो. ट्रिक आहे बघा, पिंड वर्ण स्वादुपिंड. स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. काय, पॅनक्रियाज. आणि स्वादुपिंडामधनं बाहेर पडतो स्वादुरस, पॅनक्रियाटिक ज्यूस. आणि हा जो ज्यूस आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं माय लेकी, मायले वर्ण अमायलेज, ट्रिप वर्ण ट्रिप्सिन. बघा, ट्रिप वर्ण ट्रिप्सिन आणि ला वर्ण लायपेज. म्हणजे अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज हे स्वादुरस आहेत. हे स्वादुपिंडाची विकर आपल्याला पाहायला मिळतात, एन्झाईम्स आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना. ही स्वादुपिंडाची विकरे आपल्याला पाहायला मिळतात. कळली तुम्हाला ट्रिक. तुम्हाला असा प्रश्न भविष्यामध्ये येऊ शकतो की स्वादुपिंडामध्ये कुठली विकरे असतात. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. ओके, लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या मित्रांपर्यंत बाकीपर्यंत पोचून द्या. खूप इम्पॉर्टंट लेक्चर हे आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा, आता मला सांगा, मग आपण जर पाहिलं, आपण जेव्हा खातो अन्न त्यामध्ये मेन आहेत कर्बोदके. बघा, मेन आहे कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स. ओके, नंतर आहे बघा प्रथिने किंवा प्रोटीन्स, आणि नंतर आहे महत्त्वाची मेद किंवा फॅट्स. ओके, मग लक्षात ठेवायचं, अमायलेज काय करतो, हा कर्बोदकांचं पचन करतो, ट्रिप्सिन करतो पचन प्रथिनांचं, आणि लायपेज करतो पचन मेदाचं. लक्षात ठेवायचं, जेव्हा होतं कर्बोदकांचं पचन, यापासून ग्लुकोज बनतो. म्हणजे कर्बोदकापासून ग्लुकोज कोण तयार करतो, अमायलेज. बघा, ट्रिप्सिनचं काम आहे प्रथिनांपासून अमिनो आम्ले तयार करणं, म्हणजेच प्रथिनांचं पचन करणे. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. आणि लायपेजचं काम आहे मेदापासून मेद आम्ले तयार करणे, फॅटी ॲसिड तयार करणे. ओके, ज्याचं काम आहे मेदाचं पचन करणे. बघा, मग एकदा आपला पॉईंट समजला, आता कसाही प्रश्न येऊ द्या, आपला हा प्रश्न सॉल्व्ह होतो. बघा काय आहे, ओके, प्रथिनांचे पचन कोणामुळे होते, तर माय लेकी ट्रिपला गेल्या, अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज पैकी उत्तर यायला पाहिजे. मग कोणता ऑप्शन कट झालं, गायरेज. बघा, सगळ्यात पहिला मुद्दा, पहिले ऑप्शन कट करायचं. नंतर बघा, मग माय लेकी ट्रिपला गेल्या, तर माय लेकी ट्रिपला गेल्या, अमायलेजचा कर्बोदका संबंधी आहे, लायपेज मेदा संबंधी आहे. आलं उत्तर 3. म्हणजे बघा, मी काय केलं, जेव्हा मी क्वेश्चन सॉल्व्ह केला, ओके, जेव्हा मी क्वेश्चन सॉल्व्ह केला तेव्हा मी उत्तराकडे डायरेक्ट गेलो का नाही, मी ऑप्शन कट केलं. बघा, ऑप्शन कट केलं तर 100% उत्तर येतं आणि आपला कॉन्फिडन्स वाढतो. मग असं पण तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. मी तुम्हाला हे पण आपल्या त्या ऑनलाईन बॅचमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे, आपली जी TETची बॅच मी लॉन्च केली आहे त्या बॅचमध्ये. आता बघा, हे जे सगळ्या गोष्टी आहेत, सायन्स हे सगळ्या एक्झामचं एकत्र क्रक्स सायन्स जे आहे ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये, तर तुमचं सगळं असं इथे होईल ट्रिक्स वाईज. प्रत्येक गोष्टीचे ट्रिक्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका.
ओके, एकदम विषय सोपा आहे, कमी वेळेमध्ये तयार होईल. ऑलरेडी रेकॉर्डेड बॅच मुद्दामच आपण लॉन्च केली आहे, जेणेकरून काय होईल की तुमच्याकडे व्हिडिओ रेडी आहेत, फक्त तुम्हाला अभ्यास करायचं काम आहे. जास्तीत जास्त तुम्हाला व्हिडिओज म्हणजे संपवायची गरज आहे. ट्रिक्स असल्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला रिव्हिजनची गरज पडणार नाही अजिबात. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे, चला बघा मग जायचं पुढे. आता बघा मग आपण अशा प्रकारे बायोचे पॉईंट पाहिले. आता केमिस्ट्रीचे पॉईंट बघा आणि केमिस्ट्रीचे प्रश्न बघा, कशावर किती प्रश्न विचारले आहेत बघा. तर बघा इथे आपण जर केमिस्ट्री इथे पाहिलं बघा, केमिस्ट्री सगळ्यांना व्हिजिबल आहे स्क्रीन. साधारणतः 9 इथे पॉईंट्स केमिस्ट्रीवर आपल्याला पाहायला मिळतात. 9 पॉईंट केमिस्ट्रीवर इथे आपल्याला पाहायला मिळतात. 9. तर आपण जर प्रश्न बघितले बघा तर 24 तुम्हाला माहिती असेल, आपण पाहिलं वर की 24 त्याच्यानंतर 21 हे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तिथं डायरेक्ट मी क्वेश्चन घेतो. बघा द्रव्याची संकल्पना हा पहिला पॉईंट आहे. ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, मॅटर असं म्हणतो. मॅटर यामध्ये बघा प्रश्न 1, 2, 3, 4, 5 प्रश्न अनुक्रमे विचारले आहेत. 13पासून तुमच्या 24पर्यंत ज्या एक्झाम झाल्या त्या एक्झाममध्ये अनुक्रमे आपण जर पाहिलं तर. त्याच्यानंतर बघा दुसरा पॉईंट आहे बघा ॲटॉमिक स्ट्रक्चर, अणुची रचना. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा 1, 2, 3, 3, 3, 2, 1. बापरे बाप, जास्त प्रश्न विचारले आहे, म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर. ठीक आहे. नंतर बघा आवर्त सारणी, पेरियडिक टेबल आपण जर पाहिला तर यावर सुद्धा आपण पाहिलं तर साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6 प्रश्न एकूण आतापर्यंत विचारलेले आहेत. मग आपण हे जर टॉपिक प्रॉपर करून घेतले तर प्रश्न कसा येऊ द्या, नक्की तुम्हाला याचा फायदा होतो. ठीक आहे. नंतर बघा आपण जर पुढला इथे पॉईंट पाहिला तर बघा हे आहे बघा क्लासिफिकेशन ऑफ मूलद्रव्याचे वर्गीकरण दिले बघा. ॲक्च्युली हा मॅटरमधलाच पॉईंट आहे. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असा इंग्लिशमधला पॉईंट आहे. प्रश्न बघा किती विचारले आहेत, 2, 1, 2, 1, 1, 1. बापरे बाप, भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. ओके, भरपूर प्रश्न याच्यावर आपल्याला विचारलेले आहेत. ओके. नंतर बघा रासायनिक अभिक्रिया प्रश्न सुद्धा विचारले बघा इथे 1, 3, 2, 2, 1, 2, 2. 13 प्रश्न एकूण विचारले आहेत बघा. नंतर ॲसिड बेस, आम्लारी बघा इथे 2 प्रश्न, 1, 2, 2, 1, 2. म्हणजे बघा केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक टॉपिक महत्त्वाचा आहे, प्रश्न आहेतच त्याच्यावर. ठीक आहे. आता बघा कार्बनी संयुगे आपण जर पाहिलं, हायड्रोकार्बन, त्याच्यामध्ये 1 प्रश्न इथे, नंतर इथे साधारणतः 3 प्रश्न एकूण. धातू के मेटल ॲटॉमिक, त्याला म्हणतो आपण मेटलर्जी असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण पाहिलं बघा तर इथे 1, 1, 1, 1, 1. साधारणतः 4-5 प्रश्न या ठिकाणी आहे बघा. टॉपिक खूप जास्त मोठा आहे मेटलर्जी, पण प्रश्न 4 विचारले, म्हणजे अवघड विषय आहे पण कमी प्रश्न विचारले, म्हणजे पूर्ण करणं गरजेचं आहे. हा टॉपिक चुकता कामा नाही. ठीक आहे. नंतर आपण जर पाहिलं बघा इथे तर मग हे इथे केमिस्ट्री इन डेली लाईफ इंग्लिशमध्ये याला म्हणतो, दैनंदिन रसायनशास्त्राचं म्हणतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बापरे इथे बघा 2 प्रश्न, 2, 1, 2. नंतर पाहिलं आपण तर बघा 6 प्रश्न इथे स्टार्टिंगला तुम्हाला टीटला विचारली आहे. त्याच्यामुळे हा पण टॉपिक खूप मोठा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का? ओके, सगळ्यांना क्लिअर आहे एवढं? हां. मग आता बघा, मग एवढं सगळं अभ्यास करताना कॉन्सेप्ट तुम्हाला मी शिकवणार, डोंट वरी. PYQ पण घेणार आणि फॅक्ट पण सांगणार, पण सगळ्यात मेन ट्रिक्स आहेत. ट्रिक्सचा जर तुम्ही प्रॉपर वापर केला प्रत्येक याच्यामध्ये तर तुम्हाला एक्झाममध्ये लवकर उत्तर किंवा ॲन्सर याचे चान्स जास्त आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करू, एखादा प्रश्न बघू, त्याच्यावर आपण तुम्हाला कळेल की कशा प्रकारे ट्रिक्स आपण वापरू शकतो. ठीक आहे. बघा मग आता तुमच्या TET 24मध्ये हा एक प्रश्न विचारला होता बघा. हा TET 24चा पेपर आहे बघा. TET 24चा पेपर या ठिकाणी आहे. ओके, बघा इथे बघा TET 24चा प्रश्न आहे. TET 24चा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा, TETचा प्रश्न. ओके, बघा पितळ हे कशाचं संमिश्र आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आता नॉर्मल अभ्यास करताना आपण काय करतो, आपण तर साधारणतः एक 10 ते 15 अलॉय किंवा संमिश्र आहेत जे एक्झाममध्ये येतात, कुठली पण एक्झाम असू द्या. पण आता आपण ते वाचून गेलो, पण जेव्हा हा प्रश्न विचारला एक तर ते आठवलं पाहिजे, एक तर ते त्यावेळेला आपण सगळे ऑप्शन्स पाहणार. जेव्हा आपण सगळे ऑप्शन्स पाहणार तेव्हा जास्तीत जास्त त्याला आपण म्हणू शकतो की विसरण्याची टेंडन्सी वाढते. कारण जी गोष्ट वाचली आहे 100% विसरणार आहे. पण जर ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर बघा कसा फायदा होतो. आता बघा तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ती ट्रिक लक्षात ठेवा. 2-3 ट्रिक एकत्र पाहू, मग तुम्हाला कळेल किती फायदा होतो ट्रिक्सचा. ठीक आहे. मग आता या प्रश्नामध्ये तुम्हाला एक पॉईंट पहिले समजावून सांगतो. बघा तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? ओके, जर्मनी शब्द आहे. जर्मनीवरनं बघा एक फेमस आपण म्हणू शकतो की जर्मन सिल्वर हे एक फेमस अलॉय किंवा संमिश्र आहे ज्यावर प्रश्न खूपदा येतो. ठीक आहे. आपण 1-2 ट्रिक बघू, मग तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह होईल. ठीक आहे. नंतर लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे का ब्रॉन्झ म्हणजे कांस्य हे सुद्धा एक महत्त्वाचं अलॉय आहे ज्यावर खूपदा प्रश्न येतो. ब्रॉन्झ. ठीक आहे, ब्रॉन्झ. तर मग एक ट्रिक सांगतो बघा, ट्रिक लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, बघा जर्मनी, समजा जर्मनी आहे तर जर्मनीमध्ये झिका रोगाला, कुठल्या रोगाला, झिका रोगाला. क्लिअर आहे.
मग जगात जर्मनी, भारतात परभणी. कोणी कोणी परभणीचे असतील त्यांनी कमेंट करा. परभणीवाले कोणी आहे का? हां, जगात जर्मनी, भारतात परभणी. ओके, हा मग लक्षात ठेवा. जगात जर्मन असल्यावर नी आला पाहिजे. नी म्हणजे काही तर झिकासोबत नी लावून द्यायचा. मग आपण जर पाहिलं बघा जर्मन सिल्वर, तर त्यामध्ये या झी वरनं काय असणार? झिंक. झी वरनं झिंक, का वरनं कॉपर आणि नी वरनं निकेल. झिंक, कॉपर, निकेल आपल्याला जर्मन सिल्वरमध्ये पाहायला मिळते. क्लिअर आहे? झिंक म्हणजे मराठीमध्ये जास्त, ओके, कॉपर म्हणजे तांबे आणि निकेल म्हणजे निकलस म्हणतो आपण. यांचं जे नोटेशन आहे बघा, जस्ट झिंकचं ZN आहे, कॉपरचं CU आहे आणि निकेलचं NI आहे. क्लिअर आहे बघा. मग आता कधी जर हा प्रश्न विचारला जर्मन सिल्वर, तर ट्रिक्स एकदम सिंपल. जगात जर्मनी, निकेल पहिले कुठे पाहायचा? ऑप्शन कट करायचे, झिका, झिंक, कॉपर पाहायचं, संपला विषय. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? येस येस येस. साताऱ्यावाले वेलकम, सगळ्यांना वेलकम आहे. ठीक आहे. मग आता बघा, आता मला पुढली ट्रिक सांगतो. तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? ओके, बघा, झिका जो रोग आहे, झिका रोग, पितळ म्हणजे काय इंग्लिशमध्ये? ब्रास. बघा, ब्रास, पितळेच्या भांड्यातलं पाणी पिलं तर झिका रोग जातो. तुम्हाला ट्रिक कळली? काय ट्रिक आहे? झिका रोग जातो. ओके, क्लिअर आहे? आणि या झिका रोगामुळे हा एक डच माणूस मरतो, असं लक्षात ठेवायचं. बघा, पितळेच्या भांड्यातलं पाणी पिलं तर झिका रोग जातो आणि त्यामुळे डच माणूस मरतो. या डचवरनं लक्षात ठेवायचं, डच मेटल. काय लक्षात ठेवायचं? डच मेटल. लक्षात ठेवा, पितळ आणि डच मेटल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते झिकावरनं झिंक, कॉपर. झिंक आणि कॉपर. बघा, झिंक आणि कॉपर. झिंक म्हणजे काय? मग झिंक म्हणजे जास्त, कॉपर म्हणजे तांबे. ओके, नोटेशन्स त्यांचं काय? झिंक जास्त, झिंक ZN, कॉपर CU. सगळ्यांना क्लिअर आहे? मग आता मला सांगा, आपलं पितळ प्रश्न विचारलेला आहे. पितळेच्या भांड्यातलं पाणी पिलं तर कुठला रोग जातो? झिका रोग जातो. झिका. बघा, झिका. झिंक कुठे आहे? फक्त एका ऑप्शनमध्ये, फक्त संपलं, आलं उत्तर. क्लिअर आहे? बाकी आपल्याला काही पाहण्याची गरज नाही. याला म्हणतात पॉवर ऑफ ट्रिक, पॉवर ऑफ कॉन्सेप्ट, पॉवर ऑफ फॅक्ट. ओके, कळलं तुम्हाला? किती वेळ लागला मला सांगा. आपण शिक्षक आहोत, आपल्याकडे भरपूर बिझी शेड्यूल असतं, अभ्यासाचं आहे. आपण जर अभ्यास करतोय, नो इश्यू, पण आपल्याला पुन्हा रिव्हिजनची गरज पडत आहे, वेळ पण नाही तेवढा आपल्याकडे. पण जर आपल्याला असं सायन्स मिळालं ज्यामध्ये प्रत्येक टॉपिक कव्हर आहे, ॲडव्हान्सपासून बेसिक लेवलपर्यंत, कॉन्सेप्ट पण आहे, फॅक्ट पण आहे, ट्रिक पण आहेत, आणि ऑप्शन पण कसे कट करायचे PYQ वाईज ते पण शिकवलेलं असेल, तर मला सांगा कमी वेळेमध्ये अभ्यास होणार आहे का नाही? होणार आहे. मग 30 पैकी 30 मार्क शाश्वती आहे का? 100% शाश्वती आहे. हां, मग हे लक्षात ठेवायचं. मग आपल्या बॅचमध्ये मी अशा प्रकारे ट्रिक्सच्या 50+ लेक्चर व्हिडिओज तयार केलेले आहेत. तुमचं काम फक्त व्हिडिओ पाहणं आहे. नोट्स तर ऑलरेडी आहेतच. नोट्स पहा किंवा पाहू पण नका. फक्त वन टाइम जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर डोक्यात तुमच्या फिट होणार सगळा डेटा, आणि एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न 100% ऑप्शन कट होतील. ठीक आहे, चला, आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. आणि आता तुम्हाला ट्रिक सांगतो बघा पुन्हा एकदा. कांस्य पदक कुठं ठेवायचं? घर जाऊन ठेवायचं कॉटवर ठेवा. कॉ म्हणजे कॉपर, कॉवरनं कॉपर, या टी वरनं टीन, कॉपर टीन. बघा, मराठीमध्ये कॉपर टीन. टीन म्हणजे मराठीमध्ये कथिल, आणि कॉपर म्हणजे तांबे म्हणजे CU आणि कथिल म्हणजे SN. मग सगळ्यांना, मग हे आपलं ब्रॉन्झ. मग इथे ऑप्शन चेक करा पहिलं, कॉपर आणि SN म्हणजे काय? तर हे आपलं ब्रॉन्झ आहे. ब्रॉन्झ म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला प्रश्न ब्रॉन्झवर सुद्धा येऊ शकतो. मग आपण बघा इथे 2-3 ऑप्शन असेच कव्हर करून टाकले ट्रिक वाईज. मग तुमचे 13 पैकी जेवढे पण आलो आहे सगळ्यांचे ट्रिक्स वापरून मी तुमचं सगळे पाठ करून देईल. डोंट वरी. क्लिअर आहे? मग तुम्हाला समजलं केमिस्ट्री. मग आपण टॉपिक केमिस्ट्रीचे बघितले, जे खूप जास्त महत्त्वाचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. सगळ्या शिक्षकांपर्यंत महाराष्ट्रामधलं हे लेक्चर पोहोचलं पाहिजे. ओके, कारण लेक्चर खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि या लेक्चरमध्ये तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे की कोणत्या बुक्समधनं अभ्यास आपल्याला करायचा आहे. क्लास लावा की क्लास लावू नका, पण अभ्यास कुठनं करायचा तुम्हाला मी हे पण इथे सांगणार आहे. ठीक आहे, चला जायचं पुढे. मग आता बघा, आपण जर पाहिलं पुढे, तर पुढे आपलं फिजिक्स आहे. फिजिक्समध्ये आपण जर पाहिलं तर एक साधारणतः 4-5 टॉपिक्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, तर बघा, पहिला पॉईंट आहे बघा, राशी आणि मापने, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो क्वांटिटी अँड मेजरमेंट. ठीक आहे, तर इथे बघा एक प्रश्न विचारला आहे 24 मध्ये आणि 22 मध्ये, जो काही आपण क्रम पाहिला त्या क्रमाप्रमाणे. विद्युत धारा, इलेक्ट्रिसिटीवर खूप जास्त प्रश्न आहे बघा. 2 3 2 1 3 1 2 1.
म्हणजे 13 पासून 24 पर्यंत ज्या TET झाल्या त्यामध्ये एवढे प्रश्न विचारले आहेत, म्हणजे भरपूर इम्पॉर्टंट महत्त्वाचा टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर चुंबकत्वावर सुद्धा बघा, पहिला आपण तर 1 2 3 4 5 6 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. ओके, उष्णता हीट टॉपिकवर आपण पाहिलं तर एक साधारण 4 प्रश्न या ठिकाणी आपल्याला इथे विचारलेले आहेत. नंतर आपण जर पाहिलं बघा तर कार्य ऊर्जा, वर्क आणि एनर्जीवर इथे 1 आणि 2 साधारणतः 2 प्रश्न इथे विचारलेले आहेत. ध्वनी टॉपिक म्हणजे साऊंड हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण प्रश्न बघा इथे 3 2 2 2 1 2 प्रश्न विचारले. साधारणतः 7 8 9 10 11 12 प्रश्न इथे विचारलेले आहेत. एकूण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. प्रकाश टॉपिक, लाईटवर सुद्धा आपण जर पाहिलं, आता बघा या प्रकाशामधलाच टॉपिक आहे बघा भिंग आणि आरसा. मी लिहिताना वेगळा लिहिला आहे, पण हे दोन्ही एकच टॉपिक आहेत. तर आपण जर एकूण पाहिलं दोघांचं मिळून तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 प्रश्न इथे विचारले आहेत एकूण. शक्ती बल यावर पाहिलं तर साधारणतः 1 3 3 1 3 एक प्रश्न इथे विचारला आहे. नंतर शेवटचं गतीचे प्रकार आपण पाहिलं तर तिथे 1 1 2 2 1 2 2 2 एवढे प्रश्न विचारले आहेत. म्हणजे सिंपल भाषेमध्ये आपण जर पाहिलं बघा या ठिकाणी तर साधारणतः हे सगळेच टॉपिक महत्त्वाचे आहेत. कारण लक्षात ठेवा, उष्णता, कार्य ऊर्जा, शक्ती, बल, गती हे एकच कॉन्सेप्ट आहे, भौतिक राशीमधले कॉन्सेप्ट आहेत. एकावर एक डिपेंडंट टॉपिक आहेत सगळे. त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न इथे येऊ शकतात. आपण एखादा प्रश्न इथे बघू फिजिक्सचा किंवा कुठला प्रश्न आहे का जो सॉल्व्ह करता येतो का आपल्याला, कसे प्रश्न आहेत एकदा बघूयात आपण. तर बघा हा प्रश्न केमिस्ट्रीचा होता या ठिकाणी. ठीक आहे, बघा हा एक प्रश्न आहे बघा इथे. एकच मिनटं, आपण पहिले फिजिक्सचा प्रश्न बघून घेऊ, नंतर 1 2 प्रश्न इथे बघू बाकी बायोचे. ठीक आहे, पितळेचा हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न आपल्याला इथे विचारला होता बघा. हा प्रश्न इथे आहे बघा की जर थिटा हा 2 प्रतल आरशामधला कोण आहे तर n एवढ्या प्रतलांची संख्या किती, असा प्रश्न इथे विचारला आहे. तर बघा तुम्हाला एक सिंपल स्टेट बोर्डामध्ये तुम्हाला सिंपल एक पॉईंट विचारला आहे बघा. ओके, तर आता हा जो प्रश्न आहे बघा, वाटताना प्रश्न असा सोपा वाटतो, पण ऑप्शन चेक केलं तर अवघड वाटतो. कारण बघा सायन्स अवघड का वाटतं, सायन्स अवघड का वाटतं, कारण तुम्हाला बोललं अप्लाइड प्रश्न आहे. आता बघा बेसिक काय सांगता आपलं, बेसिक आपल्याला सांगतं जर आपण घेतला सपाट आरसा, काय घेतला बघा, सपाट आरसा. हा सपाट आरसा प्रश्न आहे. ओके, इथे शब्द वापरला प्रतल आरसा, सपाट आरसा, याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण प्लेन मिरर. लक्षात ठेवा, जेव्हा आपण प्लेन मिरर म्हणजे 2 आरसे जे आपल्या घरी असतात ते जर असे ठेवले एकमेकांच्या कोणामध्ये, आता हा जो कोन आहे बघा, हा कोन आपण जर घेतला थिटा, तर या आरशामध्ये आपल्याला n एवढे इमेज किंवा प्रतिमा मिळतात. ठीक आहे, बघा मग हा थिटा कोन किंवा अँगल आहे आणि n आहे बघा प्रतिमांची संख्या. तर आपण जर पाहिलं बघा, तर फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो n बरोबर 360 भागिला थिटा मायनस 1. बघा असा आहे. क्लिअर आहे तुम्हाला, सगळ्यांना क्लिअर आहे का? बघा काय पॉईंट आहे बघा, हा ॲक्च्युली एक पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, तर मग आता मला सांगा सूत्र काय दिलं आहे बघा, ऑप्शन असं आहे का नाही. मग जर ऑप्शन असं नसेल तर मग आपल्याला काय आता काय करायचं, मग आपल्याला विचारलं बघा की n, आता आपल्याला विचार जर थिटा हा याच्यामधला कोण असेल तर n प्रतिमांची संख्या किती, म्हणजे nचं सूत्र काय, तर काय सूत्र यायला पाहिजे, 360 भागिले थिटा वजा 1 असं यायला पाहिजे. बरोबर, सगळ्यांना क्लिअर आहे का? मग आता आपण ऑप्शन जर चेक केले या ठिकाणी तर पहा बरं असं कुठलं ऑप्शन मॅच होते का, मला सांगा. इथे बघा, इथे पहिलं ऑप्शन इथे n प्लस थिटा आहे, मग इथे n थिटा आहे, n बाय थिटा आहे आणि n थिटा आहे. मग आता आपण थोडंफार काय करू बघा, थोडं कॅल्क्युलेशन करून बघू. इथे बघा मला सांगा n थिटा येऊ शकतं का, हा थिटा इकडे जाऊ शकतो का डायरेक्टली, नाही जाऊ शकत. का नाही जाऊ शकत, कारण इथे -1 आहे. ओके, मग इथे असं होऊ शकतं बघा, इथे असं होऊ शकतं, हा जो -1 आहे इथे +1 होऊ शकतो का, अरे होऊ शकतो ना, हा -1 प्लस होऊ शकतो, पण हा जो थिटा आहे हा डायरेक्ट जाऊ शकत नाही इथे. का जाऊ शकत नाही या ठिकाणी डायरेक्टली, का जाऊ शकत नाही डायरेक्टली या ठिकाणी, कारण हा -1 असल्यामुळे याला थिटाला गुणावं लागेल. बरोबर, मग आपण जर ॲक्च्युली पाहिलं बघा, इथे तिथे n थिटा डायरेक्टली होऊ शकत नाही. ओके, का होऊ शकत नाही डायरेक्टली n थिटा. ओके, मग आता काय सगळ्यात पहिले आपण काय करू बघा, आपण या थिटाने याला गुणून घेऊ बघा. तर मग हे येईल बघा 360. बरोबर, हे थिटा मायनस थिटा भागिले थिटा इथे n. बरोबर, सगळ्यांना क्लिअर आहे. मग मला सांगा इथे काय हे होईल बघा, n थिटा बरोबर 360 मायनस थिटा असं इथे आहे. मग आता मला सांगा इथे n थिटा आहे, इथे मायनस लागलं असतं, इथे n थिटा इथे मायनस लागलं असतं, येणार आहे का, नाही येणार. ओके, ठीक आहे.
सगळ्यांना क्लिअर आहे? हां, मग आता बघा या प्रश्नामध्ये, हा प्रश्न थोडासा गळवळ प्रश्न आहे ॲक्च्युली काय यायला पाहिजे बघा इथे. ॲक्च्युली आपण याला असं घेऊ शकतो. इथे बघा हा जो यन थिटा आहे, इथे बघा इथे मी पुन्हा लिहितो यन बरोबर 360 भागिले थिटा -1 आहे. मग आपण जर इथे काय केलं बघा, हा यन थिटा इकडे घेऊन गेलो आपण, पण थिटाने भागून घ्या बघा, हे येतं 360 - थिटा भागिले थिटा, इथे यन, मग हे येतं बघा यन थिटा बरोबर 360 - थिटा. मग असं उत्तर ॲक्च्युली यायला पाहिजे होतं. ओके, असं ॲक्च्युली उत्तर यायला पाहिजे होतं, पण इथे उत्तर असं दिलेलं आहे का? नाही. त्याच्यामुळे इथे हा जो प्रश्न आहे हा जो संदिग्ध प्रश्न आहे. ओके, तर इथे असं उत्तर यायला पाहिजे होतं. ठीक आहे. आता हा पहिली केस. दुसरी केस काय यायला पाहिजे होती बघा, आता हा -1 आहे, इथे +1 येऊ शकतो, म्हणजे हे येईल बघा n+1 बरोबर 360 भागिले थिटा, असं एक तर यायला पाहिजे होतं. ओके, ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे बघा. मग ॲक्च्युली इथे उत्तर आपण पाहिलं यांनी 1 दिलं असेल, पण या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक असेल, तर इथे थिटा भागिला इथे थिटा पाहिजे होता. मग इथे उत्तर एक त्या अनुषंगाने येईल. ठीक आहे बघा. मग अशा प्रकारे बघा, मग जरी आपण शिकताना पुस्तकात हे शिकतो, तरी जेव्हा प्रश्न येतो तेव्हा थोडंसं अप्लाइड उत्तर आपल्याला दिलं गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे बघा. आय होप सगळ्यांना कळलं असेल. हां, ठीक आहे. आता बघा एखादा पुढला प्रश्न आपण जर अजून पाहिला बघा, आता तुम्ही जर पाहिलं बेसिक अजून तर प्रश्न पाहिले बघा, साधारणतः हा एक प्रश्न आहे बघा, 2 हाडे एकमेकांशी कशामुळे जोडली जातात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता आपण जर पाहिलं बघा 6वी 10वी बेसिक आणि 11-12चा ॲडव्हान्स, तर सगळं जवळजवळ पदवी लेवलची परीक्षा तुमची आहे, तर प्रश्नांची काठिण्य पातळी सोपी पण आहे आणि अवघड पण आहे. मग आता तुम्ही जर पाहिलं बघा याच्यामध्ये प्रॉपर, तर तुम्हाला एक गोष्ट इथे कळली पाहिजे. अस्थिसंस्था जी असते त्याच्यामध्ये 4 पॉईंट खूप जास्त गरजेचे आहे. कोणते कोणते बघा, तर पहिल्या बघा अस्थि, बघा पहिला अस्थि, दुसरा कास्थी, अस्थि कास्थी, नंतर अस्थिबंध आणि स्नायुबंध. क्लिअर आहे? इंग्लिशमध्ये बघा बोन्स, कार्टिलेज, लिगामेंट आणि टेंडॉन. ओके, लक्षात बघा. हाडं मला सांगा, हाडांना जोडायचं असेल, ओके बरोबर, ते अस्थि म्हणजे काय, हे हाड आहे, बोन्स आहेत. कास्थी म्हणजे काय, कास्थी म्हणजे बघा, कास्थी म्हणजे या इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बघा कार्टिलेज. काय म्हणतो? कार्टिलेज. काय म्हणतो? कार्टिलेज. तर हे जे कार्टिलेज आहे बघा, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. याला म्हणतो आपण मऊ हाडं. ओके, तर इथे दोन्ही गोष्टी इथे येणार नाही. पण इथे शब्द बघा अस्थिबंध. अस्थिबंध म्हणजे काय? बंध म्हणजे बंधन, जोडणे. अस्थिंना बांधणारे काय असले पाहिजे? अस्थिबंध. मग 2 हाडं जोडायची आहेत, अस्थिबंध उतरायला पाहिजे. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लिगामेंट उत्तर यायला पाहिजे. म्हणजे बघा, मग कधी कधी काय असतं, वाटताना अवघड वाटतं, पण सोपं सिंपल शब्दावर उत्तर आलं का, बंद म्हणजे बांधणे, अस्थिंना बांधणे, अस्थिबंध. क्लिअर आहे? लिगामेंट इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण. क्लिअर आहे? हां बघा, मग अशा प्रकारे बघा असे पण उत्तर आपण इथे देऊ शकतो. खूप महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे बघा, हा व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी आहे. आता बघा हा एक प्रश्न आपल्याला फिजिक्सचा अजून पाहायला मिळतो, अवश्राव्य ध्वनींची वारंवारता किती. आता बघा, ध्वनी 3 टाईपचे ध्वनी असतात. पहिला असतो जो आपला ऐकू येतो बघा, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज जो आहे बघा, तो मानवाला ऐकू येतो, याला म्हणतो आपण मानवी श्रवण मर्यादा. मग ही आपली मानवी श्रवण मर्यादा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण ह्युमन ऑडिबल रेंज. 20 हर्ट्जपेक्षा कमीला म्हणतो अवश्राव्य ध्वनी. याचं उत्तर 1 आहे. आणि जे 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त आहे बघा, त्याला म्हणतो आपण अतिश्राव्य ध्वनी. ओके, मग तुम्हाला भविष्यामध्ये काय येऊ शकतो की अवश्राव्य कोण कोण ऐकू शकतं, तर मग बघा हत्ती, गेंडा, व्हेल याच्यामध्ये उदाहरणामध्ये आहे. आणि जर असा प्रश्न विचारला कोण वापरू शकतं अतिश्राव्य, अल्ट्रासाऊंड, तर यामध्ये वटवाघूळ, कुत्रा, लहान मुलगा, पक्षी. आता बघा ट्रिक किती सिंपल आहे बघा. अवश्राव्य ध्वनीचं उदाहरण काय इथे काय आहे बघा, हत्ती, गेंडा, व्हेल. हे लक्षात ठेवायचं फक्त, हत्ती, गेंडा आणि व्हेल. बरोबर. पण जेव्हा इथे 20,000 हर्ट्जपेक्षा जे जास्त साऊंड आहे बघा, त्याला म्हणतो आपण अतिश्राव्य ध्वनी. कुठला? अतिश्राव्य, अल्ट्रासाऊंड किंवा अल्ट्रासोनिक साऊंड. मग तुम्हाला एक ट्रिक सांगतो, मला सांगा, तुम्हाला माहिती लहान मुलाला काय आवडतात? कुत्रे लागतात मागे मांजरांच्या, आणि मांजरं उंदरांच्या. बरोबर, क्लिअर आहे? मग उंदीर, मांजर, कुत्रे, लहान मुलं याच्यामध्ये येतात. आता उरलं वटवाघूळ याच्यामध्ये येतं, वटवाघूळ. ओके, आणि काही पक्षी. संपला विषय बघा. म्हणजे ट्रिक्सचा कसा फायदा होतो बघा, तुम्हाला प्रश्नांमध्ये ट्रिक्सचा किती फायदा होतो हे तुम्हाला इथे समजलं. ओके, आय होप सगळ्यांना क्लिअर आहे बघा. तुम्ही जर प्रश्न पाहिले बघा, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे मी सांगू शकतो की महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. ठीक आहे,
तर बघा इथे भरपूर साऱ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर प्रश्न आहेत, सगळे प्रश्न तुमच्याकडे. आता बघा हा एक प्रश्न आहे बघा, दंड आकाराच्या जीवाणूंना काय म्हणतात. आता बघा जीवाणू 4 टाईपचे आहेत बघा. बघा बघा लक्ष द्या. पहिले बघा गोल, दंडगोल, स्वल्प विरामाकार आणि सर्पिलाकार. क्लिअर आहे. आता ऑप्शन चेक करा. ऑप्शन इंग्लिशमध्ये आहेत. तुम्हाला इंग्लिश पण माहीत पाहिजे असं सांगणारा हा प्रश्न आहे. ओके, मराठीमध्ये बघा. याला काय म्हणतो आपण, गोल, हे दंडगोल बरोबर, हे स्वल्प विरामाकार, स्वल्प विरामाकार आणि हे सर्पिलाकार, सापासारखे बरोबर, सर्पिलाकार. क्लिअर आहे. आता बघा इंग्लिशमध्ये सर्पिलाकार म्हणजे काय, तुम्ही कधी केलं का स्पायरल बाइंडिंग, स्पायरल स्पायरल स्पायरल, याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण स्पायरल. काय म्हणतो, स्पायरल. बघा कळली ट्रिक, कशी ट्रिक आहे, एकदम सिंपल ट्रिक आहे. स्पायरल ऑप्शन, स्पायरल कट होईल, स्पायरलम कट होऊन जाईल ऑप्शन, कारण ते सर्पिलाकार आहे. ओके ओके. आता बघा, आता इथे लक्ष द्या. इथे बघा बघा, मला सांगा दंडगोल, मला सांगा दंडगोल, दंड म्हणजे दंडगोल, दंडगोल. मला सांगा दंडामध्ये आपण काय घेतो, लस. दंडामध्ये आपण घेतो लस. लस वरनं बॅसिलस, लस वरनं बॅसिलस उत्तर यायला पाहिजे. बघा दंडगोल, बॅसिलस. कळली का ट्रिक, कशी वाटली ट्रिक, ट्रिक कशी वाटली मला सांगा. कळलं. आता जर हा प्रश्न विचारला, चुकणार का, नाही, कधीच चुकणार नाही, कारण ट्रिक आहे. आता बघा नंतर बघा, प्रत्येकाने आपल्या गोलवर काय केलं पाहिजे, फोकस. फोकस म्हणजे कोकस, मग कोकस म्हणजे गोलाकार, गोलवर फोकस करा, कोकस. क्लिअर आहे. चला ट्रिक याला म्हणतात ट्रिक, साध्या सिंपल सरळ ट्रिक, ज्याच्यामुळे लक्षात राहील तुमचं सगळं वाचलेलं. ओके, आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. आणि शेवटचं बघा, स्वप्नील आपला भाऊ आहे. स्वप्नील आपला भाऊ आहे, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ब्रो. स्वप्नील ब्रो, ब्रो ब्रो, स्वप्नील स्वल्पविरामार, ब्रो व्हिब्रिओ, ब्रो व्हिब्रिओ किंवा व्हायब्रिओ. इथं व्हायब्रिओ पाहिजे होतं, लक्षात ठेवा. बघा मग अशा प्रकारे आपण 4 पण टाईप जीवाणूंचे पाहिले, टाईप्स ऑफ बॅक्टेरिया पाहिले. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. हां, संपला विषय. बघा अशा प्रकारे मला सांगा, तुम्ही प्रत्येक प्रश्नाच्या ट्रिक्सवर आहेत, कॉन्सेप्ट समजून घ्या, बॅच पूर्ण करून घ्या. ओके, आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. मग अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर आपण प्रश्न पण पाहिले, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिलं की कसा अभ्यास केला पाहिजे. फक्त आता बाकी आहे की कुठल्या बुकमधून अभ्यास केला पाहिजे. ओके, आता बघा सगळ्यात महत्त्वाची 2-3 गोष्टी आहे बघा. काही विद्यार्थ्यांना बॅच करायची आहे. ओके, काही विद्यार्थ्यांना सर आम्ही बॅच लावली आहे, आम्हाला घरी अभ्यास करायचा असेल, तर दोन्ही तुमच्याकडे पॉईंट आहेत गोष्टी. पण माझा फोकस आहे, तुम्ही बॅच एकदा करून घेतली 50+ लेक्चरची, तुम्हाला परत गरज पडणार नाही कशाची. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आपली ही बॅच आहे बघा, TET विज्ञानची बॅच आपण लॉन्च केली आहे आपल्या ॲपवर. आपला ॲप आहे बघा, सायन्स बाय राहुल देशमुख. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळते. याच्यामध्ये बघा TET कॉन्सेप्ट आणि ट्रिक दोघांची बॅच आहे. फुल मार्क तुम्हाला इथे मिळणार. बॅचची फीस खूप जास्त होती, 2500 फीस आपण ठेवली होती पहिले, पण एक्झाम जवळ असल्यामुळे आपण 999 फी इथे केलेली आहे. ओके, ही बॅच आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, काय इथे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. पहिली गोष्ट बघा, इथे 50+ रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. ओके, त्यामध्ये तुम्हाला बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्हाला UPSC पासून MPSC पर्यंतचे सगळे प्रश्न आहेत ते पण तिथे मी कव्हर केले आहेत. आणि तुमचे स्पेशल TETचे वेगळे लाईव्हमध्ये तुम्हाला मी काय याच्यामध्ये काय देणार आहे बघा, व्हिडिओ देणार आहे. ओके, म्हणजे बॅचमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ ऑलरेडी आहेत 50+, त्यात तुमचं पूर्ण कव्हर आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी बरोबर ऑलरेडी कव्हर झालेलं आहे, ट्रिक्स वाईज सगळं नोट्स सहित. फक्त इथे जे लाईव्ह शब्द वापरलेला आहे हा यासाठी वापरला आहे बघा मी, की जे काही मध्ये एखादी मेंटरशिप आहे, तुमची काही अडचण आहे त्या मी समजून घेईल, आणि जे तुमचे 8 पेपर आहेत त्याचं एक्सप्लेनेशन मी लाईव्ह घ्यायचा प्रयत्न इथे करणार आहे तुमच्या ॲपवर लाईव्ह. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळे बघा आता लाईव्ह, ओके सगळ्यांना क्लिअर आहे. तशी आपली बॅच आहे. पेपर 2 मध्ये तुम्हाला 100% फुल मार्क देणारी तुम्हाला बॅच आहे. ओके, मॅक्झिमम व्हिडिओ बायोचे आहेत, कॉन्सेप्ट प्लस ट्रिक, मग फिजिक्स केमिस्ट्रीचे व्हिडिओ 10 साधारणतः व्हिडिओ आहेत, एकूण 50+ व्हिडिओ आहेत. गणिताचे पण तुम्हाला मी सेपरेट सॉल्व्ह करून दिले आहेत, बेसिक ॲडव्हान्स दोन्ही गणित त्याच्यामध्ये सॉल्व्ह करून दिले आहेत. ओके, लक्षात ठेवायची आपली TET लेवलची परीक्षा आहे, मग तुम्हाला खालची बेसिक लेवल पण आलं पाहिजे, आणि जे वरच्या लेवल आहे बघा MPSC UPSC किंवा कंबाईन, त्या सगळे प्रश्न कवर, त्या लेवलचा अभ्यास जर आपला असेल वरच्या लेवलचा, तर खालचे कुठले प्रश्न सॉल्व्ह होतात. मग त्या लेवलच्या अनुषंगाने मी सगळं शिकवलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. ओके, तर बॅचची बघा आपली जी बॅच आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला आपला ॲप आहे बघा, तुम्हाला मी एकदा दाखवतो बघा. हे आपलं ॲप आहे, सायन्स बाय राहुल देशमुख आपला ॲप आहे बघा, हा सिम्बॉल आहे. या ॲपवर तुम्हाला ती बॅच उपलब्ध आहे. ओके,
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्या शिक्षकांना मी एक इथे ट्रीट देतो 2 दिवस की दिवाळीनिमित्त इथे 50% ऑफ त्यावर आता आपण सगळ्या बॅचला दिलेलं आहे. तर या बॅचवर फक्त मी आज आणि उद्या 2 दिवसच फक्त इथे 50% ऑफ ठेवणार आहे. बाकी बॅचला आहे पण या बॅचला ठेवणार आहे. त्याच्यामुळे दिवाळीची एक ऑफर इथे फक्त 50%ची आहे, ज्यामध्ये तुम्हाला 50% मध्ये सांगतात 499 500 रुपयापर्यंत ही बॅच उपलब्ध होऊन जाईल. क्लिअर आहे. बाकी सगळ्या बॅचवर आहे. TT बॅचवर ही ॲक्च्युअली देणार नव्हतो पण 2 दिवस ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही बॅच घेऊ शकता. नक्की तुम्हाला खूप फायदा होईल. दिवाळीचे दिवस आहेत किंवा एक्झाम सुट्या आहेत, तुम्हाला एक 10 दिवसामध्ये प्रत्येक व्हिडिओ जर पाहून रोजचे 2-3 व्हिडिओ पाहिले, 1.5 ची स्पीड केली तुम्ही, प्रत्येक व्हिडिओ साधारणतः 1 तास 1.5 तासाचा आहे. काही व्हिडिओ 50 मिनिटाचे आहे. ओके, नोट्स घेतली, व्हिडिओ पाहिले, व्हिडिओमध्ये ट्रिक्स पण आहेत. नॉर्मल फक्त व्हिडिओ पहा, शांतपणे पिक्चर पाहिल्यासारखं तुझं सगळं पाठ होऊन जाईल. ठीक आहे. ओके, चला मग तुम्हाला इथे बघा लिंक पण शेअर केलेली आहे सध्याच, तर ती तुम्ही पाहू शकता. आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. चला आता बघा, आता पुढचं तुम्हाला एक पॉईंट समजावून सांगतो की नेमके सायन्सचे प्रश्न कुठनं कव्हर होतात. ओके, तर आता इथे आपण जर पाहिलं बघा, तर साधारणतः बघा सायन्सचं आपण जर पाहिलं तर 6वी ते 8वी हे 3 पुस्तकं आहेत बघा. 6वी 7वी 8वी हे 3 बुक्स आहेत. त्याच्यानंतर बघा 9वी 10वी आणि 10वी पार्ट 2 असे समोरचे बुक्स आहेत. म्हणजे 6वी ते 10वी पर्यंत साधारणतः आपण पाहिलं तर 6 बुक्स आपल्याला पाहायला मिळतात. तर हे 6 बुक्स जे बघा हे खूप महत्त्वाचे, यातनं सगळे प्रश्न कव्हर होतात. पण कसे कव्हर होतात? तुमचं जे बेसिक 80% आहे ते यातनं कव्हर होतं. पण ॲक्च्युअली जर प्रश्नाचा तुमचा दर्जा पाहिला तर तो 11-12चा आहे, कारण सायन्स जो आहे तो 11-12ला आपण घेतो आणि BSc लेवलचे पण काही लेवलला नंतर ते त्याचा फायदा होतो आपल्याला. ठीक आहे. तर तुम्ही ॲक्च्युअल पाहिलं बघा तर हे 11-12चे काही बुक आहे बघा. 11वीचे पुस्तक आहे बघा, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, आणि हे 12वीचे बुक्स आहेत बघा, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. क्लिअर आहे. म्हणजे तुमचे 6 पुस्तकं आपण जर थोडं कंपाईल केलं याच्यामध्ये प्रॉपर बघा, तर तुम्हाला इथे 6वी ते 10वी आपण जर पाहिलं बघा. ओके, तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर 6 बुक्स या ठिकाणी आपल्याला आहेत. 6 बुक्स आहेत, कारण 10वीची 2 बुक्स आहेत बघा. क्लिअर आहे. 6वी 7वी 8वी 9वी 10वी 10वीची 2 पुस्तकं म्हणजे 6 पुस्तकं, आणि आपण जर पाहिलं तर 11वी आणि 12वी आपण जर पाहिलं तर एकूण 6 बुक्स. ठीक आहे. ओके, आणि आपले प्रश्न किती आहेत बघा? आपले 30 प्रश्न आहेत, 30 क्वेश्चन्स आहेत. ओके, आता लक्षात ठेव सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सायन्स आणि मॅथ्स हे असे विषय आहेत ज्याला बेसिकची गरज असते. ओके, तुम्हाला माहिती आहे का, ज्यांचं 10वीपर्यंत सायन्स स्ट्रॉंग आहे त्यांनी सायन्स घेतलेला आहे, ज्यांचं मॅथ्स स्ट्रॉंग त्यांनी मॅथ्स घेतलेला आहे, 11वी-12वी सायन्स घेतलेला आहे. मग याचा अर्थ तुमच्या याच्यामधलं सगळं जे आहे जर तुम्हाला येत असेल तर तुमच्या लक्षात ठेवा 90% प्रश्न सॉल्व्ह होतात. लक्षात ठेवायचं, या 90% मध्ये जर तुम्ही पाहिलं साधारणतः तर तुमच्या 80% डायरेक्ट प्रश्न सॉल्व्ह होतात आणि तुमचे साधारणतः एक 10% थोडे इनडायरेक्ट प्रश्न सॉल्व्ह होतात. ओके, आणि मला सांगा मग 11वी-12वीचा अभ्यास आपल्याला आता करणं शक्य आहे का? नाही. पण जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग असेल तर तुमच्या या बेसिक बुक्सच्या अभ्यासावर आणि आपल्या बॅचमध्ये जे मी 11-12 घेतलं असेल त्या आधारावर तुम्ही बाकी जे 10% प्रश्न उरले त्याचे तुम्ही ऑप्शन कट करू शकता, आणि जर तुम्ही ऑप्शन जर 3 कट केलं तुमचं ॲन्सर डायरेक्ट येईल. म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे का? म्हणजे फक्त आपलं उत्तर नाही पाहिजे तर आपला ऑप्शनही कट करता आले पाहिजे, कारण जर ऑप्शन कट केलं तर उत्तर आपलं येणार आहे. मग आपण जर ऑलरेडी पाहिलं बघा तर माझ्या बॅचमध्ये 6वी ते 10वी पर्यंत मेन पॉईंट आणि 11-12चे मेन सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत बॅचमध्ये. पहिली गोष्ट. पण एखादा नवीन विद्यार्थी आहे त्यांनी मला विचारलं सर मला बॅच नाही करायची आहे, माझ्या काहीतरी अडचण असेल, आता काय करू? तर मी तुम्हाला सांगेल, रिकमेंड करेल की तुम्ही बेसिक बुक्सचा अभ्यास चांगला करा. आता अभ्यास कसा करायचा तर बघा मी काय केलं बघा, मी तुम्हाला साधारणतः प्रत्येक स्टेट बोर्ड, या आपले जे स्टेट बोर्ड आहे बेसिक त्याचे चॅप्टर वाईज तुम्हाला मी काही पॉईंट्स काढून दिलेत बघा. ते जर तुम्ही पॉईंट्स या चॅप्टर वाईज वाचले बऱ्यापैकी तर तुम्हाला त्याप्रमाणे जर तुम्ही गेले तर नक्की तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर बघा इथे तुम्हाला सांगतो, मग याला म्हणतो आपण स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी असं म्हणतो. तर मी तुम्हाला बोललो होतो की आपण जेव्हा पॉईंट्स पाहिले बघा पहिल्यांदा ते आले होते पेपरमध्ये आलेले पॉईंट्स होते, पण आता जे पॉईंट पेपरमध्ये येत नाहीत ते पण इथे पॉईंट्स आपण इथे पाहू शकतो. ओके, मग आता बघा इथे 10 पॉईंटमध्ये बघा एक मानवी संस्था पॉईंट आहे. बायोमध्ये टॉपिक पहिले पाहून घ्या. मानवी संस्थेमध्ये 11 संस्था आहेत, पण 11 पैकी 7 वर प्रश्न खूप सारे येतात. ॲक्च्युली 6 वर येतात पण 7 संस्था महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर बघा पेशी, पोषण, आरोग्य रोग, जैवतंत्रज्ञान आणि ऊती. बघा हा नवीन पॉईंट ॲड झाला आहे. DNA RNAचा प्रश्न आयोगाने विचारला होता तुम्हाला, प्युरिन्सचा प्रश्न विचारला होता TET मध्ये. प्युरिन्स कुठले, पायरिमिडिन्स कुठले. त्याच्यानंतर बघा सजीवांचे वर्गीकरण, अनुवांशिकता, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण. जरी पर्यावरण टॉपिक वेगळा वाटतो तरी तो सायन्सचा भाग आहे. मग तुम्हाला एवढे टॉपिक महत्त्वाचे आहेत. कळलं तुम्हाला? आता या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा
बघा आपण काय करायचं, सगळ्यात पहिले 6वी ते 10वी पर्यंत बुक्स एकत्र करायचे. जर आपण हे बुक एकत्र केले तर नंतर आपण हे चॅप्टर वाईज कट करायचे. कसे बघा, आता पहिला पॉईंट आहे बघा मानवी संस्था. तर मानवी संस्था आपण जर पाहिलं तर 6वी मध्ये चॅप्टर 8 आहे, 7वी मध्ये चॅप्टर 12 आहे, 8वी मध्ये चॅप्टर 11 आहे, 9वी मध्ये चॅप्टर 15 आहे, 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 2-3 आहे. म्हणजे बघा 6वी पासून 10वी पर्यंत आपण जर प्रॉपर चॅप्टर कट केले आणि आपला एकच टॉपिक बनला मानवी संस्था, त्यातलं पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स कव्हर झालं. आता जे 11th-12th उरलं ते स्वतः वाचा किंवा माझ्या नोट्समधनं कव्हर करा, माझ्या टॉपिकमधनं कव्हर करा. नोट्स तर फ्रीज तुम्हाला दिलेले आहेत किंवा बॅचमधनं कव्हर करा. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे. हां, आता पेशी टॉपिक कुठनं करणार बघा. पेशीवर टॉपिक फक्त 2 चॅप्टर आहे, 7वी मध्ये चॅप्टर 11 आणि 8वी मध्ये चॅप्टर 10. संपला विषय. मग अशा प्रकारे आपण जर 6वी 7वी सेपरेट पुस्तक वाचल्यापेक्षा जर टॉपिक किंवा चॅप्टर्स वेगळे केले, कट केले, तर काय होतं बघा, आपलं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळंच कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, ओके. बघा अशा प्रकारे सगळे टॉपिक तुम्हाला मी करून दिलेले आहे क्लासिफिकेशनचे. आपल्या टेलिग्रामला याची PDF आहे, ज्याला म्हणतो आपण राहुल देशमुख सरांची स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी. महाराष्ट्रामध्ये फक्त मीच हे तयार केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा 2018 मध्ये स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी. क्लिअर आहे? बघा मग अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर 6वी मध्ये फक्त 4 चॅप्टर आपल्याला पाहायला मिळतात बायोची, 7वी मध्ये चॅप्टर 6 आहेत, 8वी मध्ये पण 6-7 आहेत, 9वी मध्ये साधारणतः 6 आहेत आणि साधारणतः 8 10वी पार्ट 2 मध्ये आहे, 10वी पार्ट 1 मध्ये बायो नाही. एवढे जे चॅप्टर केले आपण तर तुमचे 99% प्रश्न सॉल्व्ह होतात, गॅरंटी आपली. डायरेक्ट 80% आणि 20% ऑप्शन कट करू. ठीक आहे, ओके, ठीक आहे. हां, नंतर बघा आता फिजिक्सचे टॉपिक बघा एकदा कुठले कुठले बघा. फिजिक्समध्ये बघा टॉपिक कुठले कुठले. पहिले बघा भौतिक राशी. इंग्लिश पण लिहिलं आहे मुद्दा म्हणून, इंग्लिश पण महत्त्वाचा शब्द आहे बघा. फिजिकल क्वांटिटी, गती, बल, दाब, मोशन, फोर्स, प्रेशर, कार्य, ऊर्जा, शक्ती, यंत्रे, वर्क, एनर्जी, पॉवर, मशीन, उष्णता म्हणजे हीट, गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन, अवकाश तंत्रज्ञान, स्पेस टेक्नॉलॉजी, ध्वनी, साऊंड, प्रकाश, लाईट, संगणक तंत्रज्ञान, कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि विद्युतधारा आणि चुंबकत्व. आता लक्षात ठेवा, मी चॅप्टर जे स्टेट बोर्डामध्ये त्यानुसार हे चॅप्टर कंपाईल केलेले आहेत, त्याच्यामुळे टॉपिक दिलेले आहेत. TET बेसमध्ये तुम्हाला इथे संगणकाचा काही इतका प्रॉपर पॉईंट नाही आहे, पण तरी पण एखाद चॅप्टर वाचून जा, हे प्रश्न येऊ शकतो. आणि स्पेस टेक्नॉलॉजी बघा वाटतं नाही आहे, पण ते पण आहे, कारण हा ॲडव्हान्स टॉपिक ॲड झाला आहे. तुम्ही जर पाहिलं बघा तर 6वी 7वी 8वीच्या बुक्सचं नाव काय एकदा चेक करा. काय नाव आहे बघा, काय नाव आहे बघा, काय नाव आहे? सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान, सायन्स, 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 जनरल सायन्स. पण 8वी 9वी 10वी मध्ये नाव काय बघा, विज्ञान तंत्रज्ञान, तंत्रज्ञान तंत्रज्ञान, सायन्स टेक, सायन्स टेक, सायन्स टेक. याचा अर्थ टेक्नॉलॉजी हा तर सायन्सचा ऑलरेडी पार्ट आहेच. त्याच्यामुळे तुम्ही जे मी सांगितलं डोळे लावून लक्षात ठेवा, एवढं करायचं आहे तुम्हाला, याशिवाय पर्याय नाही. मग आता हे जे आपले टॉपिक आहे फिजिक्सचे, हे कुठनं करणार बघा, तर आपण प्रॉपर स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे तुमची बघा. फिजिक्समध्ये टॉपिक पहिला भौतिक राशी, हा फक्त 7वी मध्ये चॅप्टर 6वा आहे. गती, बल, दाब हा 6वी मध्ये चॅप्टर 9वा 10वा आहे, 7वी मध्ये चॅप्टर 7वा आहे, 8वी मध्ये 3रा आहे, 9वी मध्ये पहिला आहे. ओके, मग अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आता टॉपिक आणि कुठल्या क्लासमध्ये कोणता चॅप्टर आहे कंपाईल करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. आता बघा तुम्ही पाहू शकता साऊंड लाईटवर खूप प्रश्न आहेत, साऊंड लाईट विद्युतवर खूप प्रश्न आहेत. का प्रश्न खूप जास्त आहेत? कारण बघा ध्वनी बघा 6वी मध्ये चॅप्टर 13, 7वी मध्ये चॅप्टर 18, 8वी मध्ये चॅप्टर 15, 9वी मध्ये चॅप्टर 12 आहे. म्हणजे जवळजवळ 6वी ते 10वी पर्यंत सगळ्या चॅप्टरमध्ये आहे. सेम बघा लाईट इथे बघा 14, 17, 16, 11, 6, 7 चॅप्टर वाईज आहे बघा 6वी ते 10वी पर्यंत. आणि सेम तुमचं विद्युतधारा बघा 6वी मध्ये चॅप्टर 15 आहे, 7वी मध्ये चॅप्टर 19 आहे, 8वी मध्ये चॅप्टर 4, 9वी मध्ये चॅप्टर 3, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 4 आपल्याला इथे पाहायला मिळतं. क्लिअर आहे सगळ्यांना? हां, मग आपण इथे लक्षात ठेवा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अशा प्रकारचे तुम्ही अभ्यास करत गेले, कंपाईल अभ्यास प्रॉपर, तर नक्की तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होतो. ओके, आणि आता शेवटचं बघा इथे केमिस्ट्री या ठिकाणी आहे. केमिस्ट्रीमध्ये आपण जर पाहिलं टॉपिक्स इथे 10 मी काढून दिले तुम्हाला. इथं टॉपिक लिहून घ्या. पदार्थांची अवस्था, स्टेट्स ऑफ मॅटर, अणुची रचना, ॲटॉमिक स्ट्रक्चर, धातुविज्ञान, मेटलर्जी, रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन, आम्ल आम्लरीक्षार, ॲसिड बेस सॉल्ट, कार्बनचे जग, वर्ल्ड ऑफ कार्बन, आवर्त सारणी, पेरियोडिक टेबल, किरणोत्सारिता, रेडिओॲक्टिव्हिटी, पदार्थ आपल्या वापरातील सबस्टन्स डेली यूज, नैसर्गिक संसाधने आणि आपत्ती व्यवस्थापन. लक्षात ठेवायचं शेवटचे 2 चॅप्टर तुम्हाला बाकी कुठलाच कोणीच सांगणार नाही, पण तुम्हाला मी सांगणार, कारण प्रश्न यातनं येतात. सेम बघा हे टॉपिक आणि कुठनं करायचे ही आपली स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी तुम्ही पाहू शकता. बघा पहिला पॉईंट आहे पदार्थांची अवस्था. 6वी मध्ये चॅप्टर 5, 7वी मध्ये चॅप्टर 14, 8वी मध्ये चॅप्टर 6, 9वी मध्ये चॅप्टर 4 संपला.
अशाच प्रकारे आपण जर पाहिलं ॲटॉमिक स्ट्रक्चर अणू, ज्यावर खूप प्रश्न येतात, तो फक्त 8वी मध्ये चॅप्टर 5वा आपल्याला पाहायला मिळतो. नंतर पाहिलं बघा समजा इथे ॲसिड बेस सॉल्ट बघू आता डायरेक्टली. हा फक्त 2च चॅप्टर आहे, एक 8वी मध्ये 12वा आणि 9वी मध्ये 5वा. अशा प्रकारे तुम्ही बाकी सगळे टॉपिक तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या. इथे बघा टॉपिक आहे बघा पदार्थ आपल्या वापरातील, बरोबर. यामध्ये बघा हा 6वी मध्ये चॅप्टर 6वा आहे, 7वी मध्ये चॅप्टर 15वा आहे, 8वी मध्ये चॅप्टर 17वा आहे, 9वी मध्ये चॅप्टर 14वा आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण सगळे चॅप्टर जर बऱ्यापैकी कंपाईल करत अभ्यास करत गेलो तर काय होणार आहे बघा की आपला पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्स अभ्यास होणार आहे. पुन्हा बेसिकमध्ये आपला हात घ्यायची गरज पडणार नाही. मी आपल्या बॅचमध्ये हे सगळं प्रॉपर कंपाईल करून तुमचा अभ्यास करून घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही असंच अभ्यास करणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. ओके. आता बघा तुम्हाला अजून एक गोष्ट समजावून सांगतो जी मला खूप महत्त्वाची वाटते. आता बघा समजा आता हा आपण जर पाहिलं बघा, हा एक प्रश्न आपण पाहिला होता. एखादा दुसरा प्रश्न अजून आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करू. बघा इथे हा प्रश्न आहे बघा 6वा, समुद्री काकडी हे कशामध्ये येतो असा प्रश्न विचारलेला आहे. ओके. तर आता मला सांगा, तुम्हाला 10 प्राणी संघाचे 10 गट आहे, 10 गट. मग या 10 गटामध्ये 10 गटाचे प्राणी पाठ करणं शक्य आहे का? पण आपल्याकडे याच्या ट्रिक्स आहेत. जर तुम्ही ट्रिक वापरल्या तर तुझं सगळं पाठ होऊन जाईल, सगळं पाठ डायरेक्टली. आता एक्झाम्पल बघा कसं तुम्हाला सांगतो. बघा बघा लक्षात ठेवायचं, तुम्हाला एक ट्रिक सांगतो. बघा अर्चना ही एक मुलगी आहे. अर्चना ही मुलगी आहे. हिच्या स्किनला, हिच्या त्वचेला रुततो काटा. काय रुततो? काटा. त्वचेला काटे रुतणारे. त्वचा म्हणजे इंग्लिशमध्ये डर्मा, काटा म्हणजे इकायनो. लक्षात ठेवायचं. मग त्वचा काटा याला म्हणतो डर्मावरनं इकायनो डर्माटा. मग इकायनो डर्माटा गटामध्ये जे प्राणी आहे, लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे बघा, गोष्ट अर्चनाची. अर्चना, मग अर्चना ही मुलगी आहे बघा. ओके. हिच्याकडे ही जी आहे अर्चना, हिला लिलीचं फूल आवडते. कुठलं फूल? लिलीचं फूल आवडते. हिला आकाशामधले स्टार आवडतात पाहायला. आणि हिच्याकडे गार्डनमध्ये झाड आहेत काकडी. ओके. आणि हिचा एक भाऊ आहे बघा पिंटू. आता भरपूर मोठे ट्रिक्स आहेत, पण आपण 4-5 पाहू फक्त. बघा मग अर्चनाच्या स्किनला रुततो काटा. स्किन म्हणजे डर्मा. मग इकायनो डर्माटामध्ये अर्चनावरनं एक्झाम्पल आहे बघा. पहिलं सी अर्चिन अर्चनावरून. लिलीवरनं सी लिली. स्टारवरनं सी स्टार किंवा स्टारफिश. काकडीवरनं समुद्री काकडी सी कुकुंबर. बघा हाच प्रश्न विचारला आहे. अर्चनाचा गोष्ट डर्मा स्किन. एकच ऑप्शन आहे बघा, इकायनो डर्माटा. आलं उत्तर. पिंटूवरनं सी पेंटॅगॉन. ओके. बघा असे ट्रिक्स तुम्हाला भरपूर इथे मी तयार करून दिलेले आहे. ओके. बघा कळलं तुम्हाला? हां. नंतर बघा आता आपण इथे हे पण भरपूर ट्रिक्स इथे खालच्या तुम्हाला मी आताच दाखवल्या. बघा आता हा एक प्रश्न या ठिकाणी विचारला बघा, खालीलपैकी कोणता संच आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकाच आवर्तनामधले? आवर्तन म्हणजे काय? आवर्तन म्हणजे आडवी ओळ. मग आडव्या ओळीमधले कुठले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. आता असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा, हे ऑप्शन दिले आहेत. ठीक आहे. मग आता बघा ट्रिक कशी आहे बघा. ट्रिक तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? तुम्ही पाहिली का आपली आवर्त सारणी? तुम्ही जर आपली आवर्त सारणी पाहिली बघा, इथे तुम्हाला बघा शिकवताना मी कसं शिकवलंय बघा, तुम्हाला कळेल की सर फक्त थेरी नाही, एकदम प्रॅक्टिकल बघा, एकदम प्रॅक्टिकल बघा. ही आपली आवर्त सारणी आहे. कशी वाटली बघा? ओके. क्लिअर आहे आवर्त सारणी आपली? मग आता बघा या आपली आवर्त सारणी आपण जर पाहिली बघा, बघा मग पहिलं आवर्तन बघा, याच्यामध्ये काय आहे बघा, हा आपला H म्हणजे हायड्रोजन आणि H म्हणजे हेलियम. बघा हे पहिलं दोन आहे, H आणि H. बघा दुसरं आहे बघा, हे लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन. याची पण एक ट्रिक आहे बघा, लैला, बीबी, बळी, चालाक, निकली. पण ठीक आहे, सोडून द्या. आता बघा हा जो प्रश्न होता बघा, या प्रश्नाची ट्रिक काय बघा, तर हा प्रश्न होता तिसऱ्या आवर्तनामधले उदाहरणं आपल्याला विचारले होते. इथे बघा सोडियम, Na, Mg, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. आता बघा आपली ट्रिक कशी होती बघा. ट्रिक बघा, माझी ट्रिक अशी होती बघा, जी मी तुम्हाला सांगितली आहे, खूपदा शिकवतो बघा. बघा नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप. ओके. रीना, गो बॅक, क्लोरीन, आर्गॉन. बघा मी अशी ट्रिक बनवली होती बघा. नालीच्या मागे आला सिरपटत किंवा सरपटत. पहिला फक्त SI घ्यायचा, सिलिकॉन.
पांढरा साप आणि रीना, रीना म्हणजे क्लोरीन, रीना गो बॅक. ओके, रीना बॅक जा, बॅक गो बॅक, रीना गो बॅक किंवा रीना गॉन, गो बॅक म्हणजे गॉन. ओके, रीना गॉन असा पॉईंट होता. मग इथे बघा, मग नालीवरनं सोडियम Na, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन हे पाहिले बघा आपण. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन अशी ट्रिक तुम्हाला तयार करून दिली आणि याचे अणुअंक तुमचे पाठ करून घेतले 11 पासून 18 पर्यंत अशी ट्रिक आहे बघा. मग आता आपण हा प्रश्न जो सॉल्व्ह केला बघा, एकदा प्रश्न सॉल्व्ह करून बघा. या ठिकाणी काय म्हणतो, कोणते एका याच्यामध्ये आहेत. आता मला बाकी काहीच येत नाही, पण मी एकच पाठ केलाय, नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप, क्लोरीन, आर्गॉन. मला सांगा मग सोडियम मध्ये काय यायला पाहिजे. सोडियमच्या ट्रिकमध्ये हा पोटॅशियम होता का, नाही. लिथियम होता का, नाही. बघा क्लोरीन मध्ये काय होतं का, फ्लोरीन. रीना गो बॅक काहीच नव्हतं त्या गोष्टीमध्ये. मॅग्नेशियम नालीच्या मागे आला सरपटत, यात शब्द होता कॅल्शियम, नाही. बघा आलं उत्तर. नालीच्या मागे आला ॲल्युमिनियम, सरपटत पांढरा साप, पांढरा म्हणजे फॉस्फरस, क्लोरीन, रीना गो बॅक, आलं उत्तर 4. कळलं तुम्हाला ट्रिकचा फायदा कसा होतो. मग एकच ट्रिक बघा, मग ट्रिक एक पाहिली पण त्या ट्रिकवरनं उत्तर डायरेक्ट आलं, पण आपण ऑप्शन्स कट केले. मग ही जी पॉवर आहे बघा ऑप्शन कट करण्याची, तुम्हाला आपल्या बॅचपासून मिळणार आहे. ओके, ठीक आहे सगळ्यांना. मग ओके, आता बघा, आता पुढचा तुम्हाला मुद्दा सांगतो जो खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. अजून एक तुम्हाला प्रश्न सांगतो. आता बघा, तुम्हाला शिकवताना मी काय केलं बघा, एकदम प्रॅक्टिकल. हायड्रोजन आहे का, यावर क्लिक केलं बघा. हायड्रोजन बघा, हायड्रोजन आहे. याच्यामध्ये बघा इथे आहे बघा, बघा इथे बघा हायड्रोजन. बघा हायड्रोजन पहिला आहे बघा, पहिला हायड्रोजन कुठे आहे बेटा, हायड्रोजन बघा, हायड्रोजन आहे, हायड्रोजन. पण याच्यामध्ये एकच कक्षा आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. फिर रे बेटा, एकच इलेक्ट्रॉन, एकच प्रोटॉन, एकच कक्षा. जाबर सोडियम मध्ये, सोडियम मध्ये गेलो आपण बघा, सोडियम 11 इलेक्ट्रॉन आहेत, 11 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आहेत. कक्षा 1 मध्ये 2, 2 मध्ये 8, नंतर तिसऱ्यामध्ये 1 आहे, 2 8 1. क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, नंतर बघा इथे आर्गॉनचा प्रश्न आयोगाने विचारला होता, आर्गॉन. मग आपण आर्गॉन मध्ये जर गेलो आपण आर्गॉनमध्ये, तर पहा बरं काय येईल बघा, हे 2 8 18, 2 8 8. बघा पहिला हायड्रोजन 1, दुसरा हेलियम, हेलियममध्ये इलेक्ट्रॉन 2 आहेत, 2. मग इलेक्ट्रॉन 2 आहे शेवटी. क्लिअर आहे. हां, तुम्हाला असं शिकवलंय बघ शिकवताना पूर्ण. मग आता आपण जर प्रश्नामध्ये गेलो, आता शेवटचा प्रश्न हा असेल बघा, बघा तुम्हाला कसा फायदा होतो बघा. हा शेवटचा प्रश्न असेल या ठिकाणी बघा, या अँगलचा. ओके, बघा या अँगलचा हा एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी असेल. ठीक आहे. एक मिनिट बघा, एक सुंदरसा प्रश्न विचारला होता आयोगाने, तो कसा कवर होतो तुम्हाला मी समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की बघा कशा प्रकारे कॉन्सेप्टचा किती फायदा होतो. बघा कॉन्सेप्टचा किती फायदा इथे होत असतो. तर हे पाहणं आपल्याला अत्यंत. बघा हा प्रश्न आहे बघा, हा बघा हा प्रश्न बघा, टीटीला आपल्याला प्रश्न विचारलाय बघा. हा आर्गॉन, बघा काय प्रश्न विचारला, आर्गॉनचे अचूक इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आर्गॉन. मग मला सांगा आता आर्गॉनचा अणुअंक किती, 18 आहे बरोबर, 18 आहे. मग 18 म्हणजे आपण आत्ताच पाहिलं बघा आर्गॉन. बघा इथे आर्गॉन आहे बघा, आर्गॉन इथं पुन्हा घेऊ आर्गॉन. बघा आर्गॉन पहा काय आहे बघा, 2 8 8, 2 8 8 आहे, आहे का उत्तर, आहे उत्तर बघा 2 8 8 उत्तर 2. क्लिअर आहे, समजलं. बघा अशा प्रकारे आपण बॅचमध्ये घेतलेलं आहे पूर्ण. म्हणजे जे मी घेतलं ते डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत, तुम्हाला विचारणार 100% इथून पुढे पण.
ठीक आहे. नंतर बघा अजून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. समजा आता हा एक प्रश्न आपण सॉल्व्ह करू. बघा हा एक प्रश्न आपल्याला विचारला आहे, जेव्हा पट्टी चुंबक त्याच्या अक्षास लंब 2 ठिकाणी असा कापला की सारखे तुकडे होतात, एकूण त्यातल्या ध्रुवांचा अंक पट्टी चुंबकाचा, असा प्रश्न विचारला आहे. आता मग तुम्हाला मी काय बोललो, सायन्सचे प्रश्न डायरेक्ट का येत नसतात, कारण ते अप्लाइड प्रश्न असतात. पण तुम्हाला कॉन्सेप्ट माहीत पाहिजे आणि कॉन्सेप्ट कळल्यानंतर तुम्हाला आपोआप गोष्टी येतात. बघा कॉन्सेप्ट काय, बघा कॉन्सेप्ट असा आहे. बघा कॉन्सेप्ट काय आहे, कॉन्सेप्ट आहे चुंबकाला आपल्याला कधीही वेगळं करता येत नाही. जर आपण चुंबक कापलं एक, तर त्यापासून 2 चुंबक तयार होतात. सगळ्यात पहिली गोष्ट, जर आपण चुंबक कापलं तर त्यापासून नेहमी 2 चुंबक तयार होतात. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? बघा 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 आता आपण जर पाहिलं चुंबक, बघा या ठिकाणी समजा हे चुंबक आहे, मी ते डायग्राम दाखवतो. बघ हे आपलं चुंबक आहे, समजा हे पट्टी चुंबक बार मॅग्नेट. याचा हा नॉर्थ पोल आहे आणि साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल साऊथ पोल म्हणजे काय, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव. लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा कुठला पण आपण एखादा चुंबक कापला तर तो चुंबक आपल्याला कधी वेगळा करता येत नाही. कारण जर चुंबक कापला आपण हा, तर आपल्याला असे 2 पार्ट मिळतील. सगळ्यांना क्लिअर आहे? मग हा एन असेल तर हा साऊथ पोल होईल, हा साऊथ, हा नॉर्थ पोल. बघा अशा प्रकारे जर एक चुंबक कापला तर पुन्हा 2 चुंबक मिळतात. हा कॉन्सेप्ट आहे. सगळ्यांना क्लिअर आहे? पण आपल्याला काय प्रश्न विचारला, बघा आपला असा प्रश्न विचारला. बघा आता प्रश्न काय, बघा प्रश्न काय, प्रश्न असा विचारला आहे, जेव्हा एखादा चुंबक 3 ठिकाणी कापला. बघा समजा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. ओके ओके, ते बघा इथे कापला आणि इथे किती कापला, बघा 2 ठिकाणी कापला. 2 ठिकाणी. मग मला सांगा, जर हा 2 ठिकाणी कापला, तुकडे किती, 3 तुकडे. बघा हा एक तुकडा, हा दुसरा तुकडा आणि हा तिसरा तुकडा. सगळ्यांना क्लिअर आहे? मला सांगा, मग या पहिल्या केसमध्ये बघा, पहिल्या केसमध्ये हा नॉर्थ आहे, मग हा साऊथ आहे, मग हा पुन्हा नॉर्थ, हा कापल्यानंतर हा नॉर्थ, मग हा साऊथ, हा पुन्हा कापला, हा नॉर्थ साऊथ. मग आपण जर पाहिलं या ठिकाणी तर नॉर्थ साऊथ, ओके नॉर्थ साऊथ आणि पुन्हा नॉर्थ साऊथ. मग मला सांगा, जर चुंबक कापला, चुंबक किती बनतील, 1 2 3, ध्रुव किती, 1 2 3 4 5 6. बघा पहिले विचारला ध्रुवांचा अंक, ध्रुव 6 आणि चुंबक 3, उत्तर 1. कळलं तुम्हाला? मग याला म्हणतो पॉवर ऑफ कॉन्सेप्ट. बघा अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्या आयोगाने विचारले असते. सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, सगळ्यांना क्लिअर आहे का? ओके, जे झोपले ते झोपले, पण जे जागी आहेत, ओके जे जागी आहेत, नक्की त्यांचं काहीतरी ड्रीम आहे, ध्येय आहे, ते लेक्चर पाहत आहेत, त्यांना माहिती आहे काय क्वालिटीचं लेक्चर आहे. ठीक आहे. बघा हा शेवटचा प्रश्न ॲक्च्युली होता. मुद्दामच थोडं लेट लेक्चर यासाठी ठेवलं, कारण भरपूर विद्यार्थी मित्रांनी सांगितलं की सर दिवसभर आम्हाला वेळ मिळत, थोडं लेट लेक्चर तुम्ही ठेवा, स्ट्रॅटेजी ठेवा, आम्ही ती नक्कीच पाहून घेऊ. ओके, बघा अशा प्रकारे ही आपली TETची स्ट्रॅटेजी या ठिकाणी तयार केलेली आहे. ओके, आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. काही मुलांनी आपल्याला म्हटलं ओके की सर एखादं पुस्तक सुचवा, तर पुस्तक कुठलं, बघा तर पुस्तक आहे, बघा एक TET क्रॅकर नावाचं पुस्तक आहे. ओके, TET क्रॅकर, बघा TET क्रॅकर हे एक बुक आहे, तुम्ही हे बुक घेऊ शकता. हे चांगलं बुक या ठिकाणी आहे, TET क्रॅकर बुक. ठीक आहे, TET क्रॅकर हे बुक आहे, TETसाठी हे बुक महत्त्वाचं बुक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही हे बुक घेऊ शकता, महत्त्वाचं बुक आहे, चांगलं बुक या ठिकाणी आहे. ठीक आहे, तुमच्या एक्झामसाठी. ठीक आहे. ओके, तर आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. लेक्चर आवडलं असेल सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना पाठवा. टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन व्हा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही इश्यू असू द्या, तुम्ही माझा नंबर आहे बघा हा 9422 74 50 57. बघा काय नंबर आहे, 9422 74 50 57. याला मला व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअपसोबत एक टेक्स्ट मेसेजसुद्धा करा, टेक्स्ट मेसेज, जेणेकरून तुम्ही पाहिलं रिप्लाय तुम्हाला देईल. ठीक आहे, चला मग आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.